जय हर नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव हर ಜನರ ಹೃದಯದ ಶಾಂತಿಯ ತೋಟವಾಗಿರುವಂತಹ ಯಾವುದಾದರೂ ಕ್ಷೇತ್ರ ಇದ್ರೆ ಅದು ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರ, ವಿಶ್ವನಾಥನ ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರ ಎನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ತ್ರಿಪದಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂತಹ ಪಂಡಿತರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಬರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಜಗತ್ತಿನ ಸಂತರ ಬಗ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ತನ್ನ ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ದಿಗಂಬರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳವರು ಬಂದು ಜಗದ್ಗುರುಗಳವರನ್ನ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸೇವೆ ಮಾಡಿದರೆ ಮದರ್ ಥೆರೇಸಾರಂತೆ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. ಹೋರಾಟ ಮಾಡಿದರೆ ನೆಲ್ಸನ್ ಮಂಡೇಲಾರವರಂತೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು. ವೀರನಾದರೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಂತೆ ಆಗಬೇಕು. ಸನ್ಯಾಸಿಯಾದರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರಂತೆ ಆಗಬೇಕು. ಸಂಗೀತಜ್ಞರಾದರೆ ಪುಟ್ಟರಾಜ ಕವಿ ಗವಾಯಿಗಳಂತೆ ಆಗಬೇಕು. ಶಹನಾಯಿ ನುಡಿಸಿದರೆ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನರಂತೆ ಶಹನಾಯಿ ನುಡಿಸಬೇಕು. ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತರಾದರೆ ಭಗತ್ ಸಿಂಗರಂತೆ ಆಗಬೇಕು. ಜಗದ್ಗುರುಗಳಾದರೆ ಕಾಶಿ ಪೀಠದ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಶಿವಾಚಾರ್ಯರಂತೆ ಆಗಬೇಕು. ಶಿವಾಚಾರ್ಯರಂತೆ ಆಗಬೇಕೆನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಕವಿ ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಿ ವಿದ್ವಾನ್ ಸರ್ವತ್ರ ಪೂಜ್ಯತೆ, ಒಂದು ಜಗದ್ಗುರು ಪೀಠಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾನ್ಯತೆಯನ್ನ, ಒಂದು ತತ್ವವನ್ನ, ಒಂದು ಅಭಿಮಾನವನ್ನ, ಒಂದು ಹೆಸರನ್ನ, ಕೀರ್ತಿಯನ್ನ ತಂದುಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೀರ್ತಿ ವಿದ್ವಾನ್ ಸರ್ವತ್ರ ಪೂಜ್ಯತೆ ಎನ್ನುವ ಹಾಗೆ ಇಡೀ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಶ್ರೀಮದ್ ಜಗದ್ಗುರು ಪಂಚಾಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜೈ. ಏಕೈಕ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ. ಯಾಕೆಂದರೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಸಂಪದ ಲೇಖ್ಯ ಸ್ವತಃ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಸಮುಲ್ಲೇಖನ ಭಿತ್ತಯೇ ಜಗದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರೂಪಾಯ ಶಿವಾಯ ಬ್ರಹ್ಮನೇ ನಮಃ. ಶಿವಾಯ ಬ್ರಹ್ಮನೇ ನಮಃ. ಜಗಕ್ಕೆ ಬೆಳಕೀವವರು ಜಗದೊಳಗೆ ಎಷ್ಟು ಜನ ಪೂರ್ಣಜ್ಞ ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ, ಇಡೀ ನಾಡಿಗೆ, ಭಾರತ ದೇಶ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಶ್ರೀ 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 ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕಿನ ಕೀರ್ತಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಸಲ್ತಾ ಇದೆ. ಜಗದ್ಗುರು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಚೇತಸ ಉದಾರ ಚರಿತಾನಾಂತ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ವಸುದೈವ इनके ಇವನು ನಮ್ಮವನು, ಇವನು पवित्र चरण कमलों में अनंत कोटि साष्टांग नमन करते हुए ಉದಾರ ಚರಿತರು ಎಲ್ಲರನ್ನ ತಥಾ ತಮ್ಮವರೆಂದೇ ಭಾವಿಸುತ್ತಾರೆ ಎನ್ನುವ ತತ್ವದಂತೆ ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಜನ ಉಜ್ಜಯಿನಿ ಎನ್ನುವಂತ ಭಾವನೆಯಿಂದ ಧರ್ಮ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಸದಾಕಾಲ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಪರಮ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ರಾಜದೇಶಿಕೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಉಜ್ಜಯಿನಿ ಪೀಠ ಕೇವಲ ಉಪದೇಶ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕನ್ನಡದ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ, 100 ಉಪದೇಶ ತಥಾ ಆಪತ್ಕಾಲದಲ್ಲಿ ಶ್ರೀ 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 1000 ಚಂದ್ರ ಸಿದ್ದರಾಮ पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल्यपीठ यांच्या पवित्र चरणावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून तथा नूतन जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही पवित्र चरणावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून या व्यासपीठावर उपस्थित समस्त शिवाचार्यगण तथा धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व उपस्थित गणमान्य मंडळी आज या ठिकाणी महास्वामीजींचा अमृतोत्सव तथा नूतन जगद्गुरुजींचा पट्टाभिषेक सोहळा आजच्या या सायंकाळच्या सभेमध्ये या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या समस्त काशी धर्मपीठातर्फे स्वागत आहे. यतो धर्मः तथो जयः धारणात धारेतीति धर्मः यतो अभ्युदय निःश्रेष सिद्धिः स धर्मः. अशा धर्माला ज्ञान तत्वाच्या माध्यमातून अखंड भारत तथा विश्वामध्ये
ज्या धर्मपीठाचं नाव लौकिक तथा अलौकिक दृष्टिकोनातून प्रसिद्धीला आलेलं आहे, अशा या धर्मपीठामध्ये आजच्या सायंकाळी धर्मसभेमध्ये संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वच जणांचं मी शब्द सुमनानं या ठिकाणी स्वागत करतोय. आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा या उक्तीप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आनव माया कार्मिक मलापासून दुःख प्राप्त होत असतं. त्या दुःखाला दूर करण्याकरता या ठिकाणी हा धर्मसभेचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. वीरशैव संस्कृती अत्यंत प्राचीन तथा महान संस्कृती आहे. संत शिरोमणी मन्मथ माऊली एका ठिकाणी बोलतात, जईचा शिव तयाचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. ही शिवसंस्कृती युग परत्वे अशाच पद्धतीनं ज्ञान प्रदान करण्याकरता या शिवसंस्कृतीचं नेतृत्व तथा दायित्व महास्वामीजींच्या आशीर्वादानं, महास्वामीजींच्या कृपेनं संपन्न होत आलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या धर्मसभेमध्ये नूतन जगद्गुरू श्री 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 1008 मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांच्या बद्दल बोलायचं म्हणलं, गेल्या 1 महिन्यापासून त्यांच्या अमृत रसाळ वाणीतून या ठिकाणी सिद्धांत शिखामणी प्रवचन संपन्न होत आहे. कालिदास एका ठिकाणी बोलतात, गगनम गगनाकारम सागरम सागरायैव राम रावणयोर युद्धम राम रावणायैव. आज गेले 41 दिवसापासून संपन्न होत असणारा हा कार्यक्रम कसा संपन्न होतोय असं जर आपल्याला घरी गेल्यावर कुणी विचारलं तर काय सांगाल? तर असं सांगता येईल, गगनम गगनाकारम. गगन कसं आहे? गगनासारखं. सागरम सागरायैव, सागर सागरासारखा आहे. राम रावणयोर युद्धम, राम आणि रावणाचं युद्ध राम आणि रावणासारखंच आहे. तसं काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर हा जो मठ आहे, या मठातला कार्यक्रम कसा आहे तर या मठासारखाच आहे. दुसरा याची उपमा याला देता येणार नाही. असा दिव्य आणि भव्य या धर्मसभेमध्ये आपण सर्वजण उपस्थित होऊन स्नात होत आहात. आज सकाळीच या ठिकाणी या उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री सन्माननीय योगी आदित्यनाथजी यांचाही धर्म संदेश या कार्यक्रमासाठी लाभलेला आहे. म्हणजे एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित आले तर तो धर्म अभ्युदय आणि निःश्रेष्ठत्वाची प्राप्ती करत असतो. आणि म्हणून आज काशीपीठाचा कार्यक्रम समस्त सद्भक्तांच्या करता अभ्युदय आणि निःश्रेष्ठ सिद्धी प्राप्त करून देणारा ठरत आहे. तोची ज्ञान विज्ञानदायक. आणि म्हणून जगद्गुरुपद हे ज्ञान आणि विज्ञानाचं दायक आहे, तीर्थाचा नायक आहे. अशा महास्वामीजींच्या पवित्र चरणविंदावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या समस्त मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्द सुमनानं स्वागत करतोय. ओम शांती शांती शांती. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವಂತಹ ಸದ್ಭಕ್ತರು ತಾವೆಲ್ಲ ಕೆಳಗಿಳಿಬೇಕು. ನಿಮಗೆಲ್ಲ ಕಾಣಕತ್ತದೇನ್ರಿ ಸಮಾರಂಭ? ಇಲ್ಲಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹಂಗ ಕುಂತಿರಲ್ಲ, ಒಂದ್ಸರಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಹಾಕ್ರಿ, ಮತ್ತೆ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ತಳಗ ಇಳಿತಾರ ತಾವ. ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹ ಸದ್ಭಕ್ತರು ದಯವಿಟ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಬರಬೇಕು. ಬರ್ರಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಪರಮೇಶ್ವರಪ್ಪ ಸಿ ಬ್ಯಾಡಗಿ ಅವರು, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಯುರ್ವೇದ ಸಂಕಾಯ ಕಾಶಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯದವರು, ಅವರು 4 ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ओम नमः शिवाय. परम पूज्य श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी के कमल चरणों में
नमस्कार करते हुए साथ में आज के नूतन पट्टाधिकार प्राप्त किए हुए श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी जी के कमल चरणों में प्रणाम करते हुए इसके साथ साथ में डॉक्टर श्री श्री 1008 जगत गुरु डॉक्टर चन्ना सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी जी की कमल चरणों में प्रणाम करते हुए साथ में चन्ना सिद्धाराम श्री श्री 1008 जगत गुरु डॉक्टर चन्ना सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी जी के कमल चरणों में प्रणाम करते हुए मैं आज के दिन में एक आहार के विषय में आजकल बहुत सारे जो बीमारियों का जो जड़ है आहार से उत्पन्न हो रहा है, उसी कारण से आयुर्वेद शास्त्र में एक श्लोक आता है, हितासी सान मितासी सात कालभोजी जितेंद्रियः पश्चान रोगान बहून बुद्धिमान विषमाशनतः। मतलब हितासी हितवाद भोजन करना चाहिए, मित प्रमाण में भोजन करना चाहिए। काल भोजन, काल पे समय समय पर आपको भोजन करना चाहिए। साथ में इंद्रियों पे आपका निग्रह होना चाहिए। जो भी आप भोजन करते हो उस समय आप सोच समझ के भोजन का करने का विधि बताया है। इसके साथ में भी एक और श्लोक आता है, आहारम परम धामम शुक्रम तद रक्षण आत्मनः। आहार का जो परम भाग है शुक्र है, तो उसको रक्षण करना चाहिए। इसके साथ में भी एक और बहुत महत्वपूर्ण श्लोक आता है, सर्वमन्न परित्यज्य शरीरम अनुपालयात् तद्भावे ही भावानाम सर्व अभावः शरीरिणाम। इसका मतलब ये है कि सभी चीज को त्याग करते हुए अपना शरीर का रक्षण करना चाहिए। उसके रक्षण करने के लिए जो विधियां करना चाहिए, आहार निद्रा ब्रह्मचर्य का पालन करना हो, चाहे दिनचर्या का पालन करना हो, चाहे ऋतुचर्या का पालन करना हो, तो उसका यथावत आपके दिनचर्या में ऋतुचर्या का पालन, दिनचर्या का पालन प्रतिनित्य नियमित रूप से करना चाहिए। इसके साथ में एक आहार के पद्धति के बारे में आयुर्वेद में ये कहता है कि भोजन का विधि कैसा होना चाहिए। अति स्निग्ध भोजन, अति उष्ण भोजन होना चाहिए, स्निग्ध भोजन होना चाहिए, नाति विलंब हो के नहीं खाना चाहिए, अति शीघ्र नहीं भोजन करना चाहिए। साथ में ये भी कहता है कि आहार का पहले भोजन क्या हुआ, आहार पच गया जीर्ण हुआ तभी आप आगे भोजन करना चाहिए। तन मन में एकाग्रत होकर भोजन करना चाहिए। आत्मा नाम अभिसमीक्षे, आत्मन का समीक्षण आपके लिए कितना मात्रा है आप निर्धारित कर सकते हैं। इसलिए बोलते हैं कि आहार मात्रा पुनर्अग्नि बलापेक्षिणी, आहार का मात्रा जो है अग्नि के बल का आधार पर करना चाहिए। इसलिए आत्मना अभिसमीक्षे मतलब आपके लिए और दूसरों के लिए सम मात्रा नहीं हो सकता है, अलग अलग मात्रा में उसका भोजन का करने का व्यवस्था बताया गया। इसके साथ में भी एक जिंदगी में एक 8 चीजें बताया गया है एक शास्त्र में, प्रकृति, करण, राशि, संयोग, देश, काल, उपयोग, संस्था और उपयोगिता। ये 8 चीज आप दिननित्य में दिननित्य में जो फॉलो करते हैं तो उसको आपको किसी प्रकार का बीमारियां शरीर में उत्पन्न नहीं हो सकता। ಆದ ಕಾರಣದಿಂದ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ 8 ಪ್ರಕಾರದ ರಾಶಿ, ದೇಶ, ಸಂಯೋಗ, ಆಹಾರ ಅದು ಊಟ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಕೃತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಊಟ ಮಾಡಬೇಕು। ಅದು ಊಟಕ್ಕೆ ಪಚನಕ್ಕೆ ಭಾರಿ ಆಗಿದ್ರೆ ಅದನ್ನ ನಾವು ಊಟ ಮಾಡಬಾರ್ದು। ಹಾಗೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪಚನದ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪಚನದ ವಯಸ್ಸನ್ನು ಜ್ಞಾನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ರೋಗಗಳಿಂದ ನಾವು ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ कार्यक्रम विलंबವಾಗಿ प्रारंभವಾಗಿದೆ। इस कारण से मैं आज की मेरा जो वाणी को विराम करते हुए सबका शुभकामनाओं के साथ मेरा प्रणाम। थैंक यू। ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಬ್ಯಾಡಗಿ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು। ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹವರು ಎಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಬರಬೇಕು। ಈಗ ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂತಹ ಪುಸ್ತಕದ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದೆ, ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಭೆಯಲ್ಲಿರುವಂತವರೆಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ ಬರಬೇಕು। ಮೇಲ್ಗಡೆ ಇರುವಂತಹ
ಸಮಾರಂಭ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನೀವು ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವಂತಹ ಫೋಟೋ ತೆಗೆಯುವಂತವ್ರೆಲ್ಲ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಈಗ ಪುಸ್ತಕದ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಶಿವಾಚಾರ್ಯ ಬಳಗದವರು, ಸ್ವಾಮೀಜಿಗಳವರು, ಮಹಾತ್ಮರು, ಸಂತರು, ಶರಣರು, ಭಕ್ತರು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ವೇದಿಕೆ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಬೇಕು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈಗ ಇದನ್ನ ಸಿಂಹಾಸನಾರೂಢ ಆದ್ಮೇಲೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅವರು ಗುರುಗಳು ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ, ಆವಾಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಸತ್ಕಾರಗಳನ್ನ ಭಕ್ತಿ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಹಿಂಗ ಅರ್ಜೆಂಟ್ ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಬಾರ್ದು. ಗ್ರಂಥದ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈಗ ನಡೀತಾ ಇದೆ. ಯಾರು ಲೋಕಾರ್ಪಣೆ, ಯಾರಿಂದ, ಗುರುವಿನ ಹೆಸರೇನು? ಯಾರನ್ನು ಬಿಡಬೇಡ ನೀವು. ಓ ನಡ್ರಿ ಸಾಕು. ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ. ग्रंथ लोकार्पण पंचाचार्य पंचसूत्राणि अभिजित पंचाचार्य पंचसूत्राणि ग्रंथ लोकार्पण पंचाचार्य काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर काशी पीठ में आज के शुभ अवसर पर यहाँ पे वीरशैव धर्म संस्कृति का पंचसूत्र कारिका इस पवित्र ग्रंथ का यहाँ पे लोकार्पण हो रहा है। वीरशैव धर्म संस्कृति में पंचपीठ है, काशी, उज्जैनी, केदार, श्रीशैल्य तथा रंभापुरी। इस पंचपीठ के पंचसूत्र है, उस सूत्र के बारे में विस्तार रूप से इस पंचकारिका नामक ग्रंथ में वर्णन किया हुआ है। श्लोक तथा पद्य रूप ऐसा स्वरूप इस ग्रंथ का है। इस ग्रंथ को हम सब लोगों को विशेष रूप से हमारे विश्व में पंचपीठ का जो योगदान है, पंचपीठ का जो महिमा है, उसके बारे में इस ग्रंथ में तत्वज्ञान स्वरूप से बात की गई हुई है। आज हा ग्रंथ सर्वांच्यासाठी एक अनमोल ग्रंथ ठरणार आहे, कारण ग्रंथ म्हणजे तत्वज्ञानाचं स्वरूप आहे। ज्या ठिकाणी ग्रंथ पूजा होते, ग्रंथांचा विचार दिला जातो, तो ग्रंथ आज या ठिकाणी पवित्र महास्वामीजींच्या या धर्मसभेमध्ये लोकार्पण होतोय। म्हणजे आपल्या धर्मज्ञानामध्ये आणखीन भर झालेली आहे। ज्या पद्धतीनं दुधामध्ये तूप टाकल्यावर स्निग्धता वाढत असते, त्याच पद्धतीनं वीरशैव धर्म संस्कृतीचा धर्मग्रंथ सिद्धांत शिखामणी त्याच्यामध्ये आणखीन विशेष म्हणजे या पंचकारिका नामक ग्रंथाची आहे। ಕಮಲೇಶ್ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ.
मैं यहाँ पे BHU यूनिवर्सिटी के प्रोफेसर श्री कमलेश झा जी, इनको धर्म संदेश देने के लिए प्राचारण करता हूँ। बैठ जाइए, आराम से बैठ जाइए। समुच्छलन्त्यै जगदात्मिकायै शान्तस्वरूपाय सदा शिवाय सते भवन्त्यै भवते च सत्यै नमः शिवायै च नमः शिवाय। हम काशी जंगमवाड़ी मठ के अंतर्गत पूज्य गुरुदेव महास्वामी चंद्रशेखर शिवाचार्य जी के चरणों में प्रणिपात अर्पित करता हूँ। अभी हमारे यहाँ चल रहे महापर्व में हमारे 5 पीठों के पूज्य आचार्यगण पधारे हैं। हम उनके चरणों में भी प्रणिपात अर्पित करते हैं। आप सबको विदित है, हमारे पूर्व के जगत गुरु विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामी जी महाराज, इनका 5 शताब्द जन्म महोत्सव संपन्न हो रहा है। साथ में स्वतंत्र भारत का अमृत महोत्सव भी आयोजित हो रहा है। और हमारे जो श्री श्री 1008 जगत गुरु महास्वामी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य जी महाराज हैं, उनका अमृत महोत्सव, जन्म अमृत महोत्सव मनाया जा रहा है। और अत्यंत अपार हर्ष का विषय है कि हमारे गुरुदेव आचार्य चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी ने आज ही अपने उत्तराधिकार के रूप में नूतन जगत गुरु का पट्टाभिषेक महोत्सव आयोजित किया है, जिसमें हमारे संत प्रवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, जो उत्तर प्रदेश सरकार के मुख्यमंत्री हैं, आकर इस कार्यक्रम का उद्घाटन आज दोपहर में किए हैं। अभी इसी अवसर पर महास्वामी जी आचार्य चंद्रशेखर शिवाचार्य जी गुरुदेव के आदेश से जो हमारे पुण्य 5 पीठ हैं, उन पीठों के आचार्य कब से हैं, इसके इतिहास को देखें तो जब से सृष्टि, तब से शिव, तब से शिवा, तब से जगत गुरु शिवाचार्य। एक कल्प में 4 युग होते हैं। सतयुग, जिसका दूसरा नाम कृतयुग है, त्रेता युग, द्वापर युग और कलयुग। 4 युगों से एक कल्प बनता है। और कोई भी कल्प, इसके पूर्व में कल्प रहता ही रहता है। न कदाचित अनिदृशम जगत, यह संसार कभी भी ईदृश ही था, अनिदृश नहीं था। तो इस मान्यता से जैसे अभी का ये कलयुग पूरा होने पर 4 युगों का एक कल्प पूरा होगा तो फिर से दूसरा कल्प शुरू होगा, ऐसे ही जो अभी 4 युगों का यह कल्प चल रहा है, इसके पूर्व में भी कल्प था, उसमें भी 4 युग थे। तो जब कल्प का आरंभ, सृष्टि का आरंभ हुआ, तो भगवान शिव ने देखा कि शिव का और जगदम्बा शिवा का जो दिव्य स्वरूप है, उनका जो दिव्य ज्ञान है, उनकी जो दिव्य भक्ति है, इसको कौन बतावेगा। तो इसको बताने वाले
गुरु होते हैं और शिव ही गुरु का रूप धारण करके हम लोगों के मध्य आते हैं। प्रेम से बोलिए जगत गुरु महास्वामी महाराज की जय। ऐसे शिव गुरु के लिए कैसे धर्म का उपदेश हो, कैसे वीर शैव धर्म का प्रचार प्रसार हो, कैसे भक्ति का प्रचार प्रसार हो, भक्ति का क्या स्वरूप, शैव धर्म वीर शैव धर्म का क्या स्वरूप, इन सारी बातों को बताने के लिए भगवान शिव अपने कैलाश धाम में 5 गणेश्वर को बुलाते हैं और कहते हैं कि भारत की पुण्य भूमि में 5 जगहों में शिवलिंग से ही प्रकट होकर आप लोग गुरु का रूप धारण करें और हमारे गण जाएंगे, वो अपनी शक्ति के साथ आपसे मंत्र ग्रहण करेंगे, इष्टलिंग ग्रहण करेंगे, पूजा पद्धति को जानेंगे, ज्ञान विधि को जानेंगे। इस तरह से हमारे कृतयुग में सबसे पहले शिवा को साक्षी बनाकर भगवान शिव गणेश्वर को पुकारते हैं, पास में बैठाते हैं। एकाक्षर गणेश्वर, द्व्यक्षर गणेश्वर, त्रिअक्षर गणेश्वर, चतुरक्षर गणेश्वर और पंचाक्षर गणेश्वर। इनके साथ में शिष्य होते हैं। भद्रकाली जी के साथ वीरगण, कुंडली के साथ नंदीगण द्व्यक्षर के शिष्य बनते हैं, त्रिअक्षर के शिष्य बनते हैं। लाजनी शक्ति के साथ भृंगी चतुरक्षर के शिष्य बनते हैं। भद्रा के साथ वृष और पंचाक्षर के शिष्य बनते हैं। देवसेना के साथ स्कंद भगवान। इस तरह से ये 5 गणेश्वर सतयुग में आते हैं और क्रमशः इनके पीठ होते हैं। वीर पीठ, धर्म पीठ, वैराग्य पीठ, सूर्य पीठ और ज्ञान पीठ। हम लोग ज्ञान पीठ में श्री काशी सिंहासन पीठाधीश्वर के चरणों में अभी उपस्थित हैं। प्रेम से बोलिए विश्वेश्वर भगवान की। ये नित्य मुक्त हैं और हम जो संसारी लोग हैं, यहाँ तक कि ब्रह्मा विष्णु रुद्र भी संसारी के अंतर्गत आते हैं। जड़ और चेतन एतन्मय जो संसार है, इस संसार का परम धाम की प्राप्ति संसार को, संसारी चेतन को कैसे हो, इसके लिए शिव गुरु की आवश्यकता होती है। अब जो एकाक्षर गण हैं, वो सबसे पहले ये 5 जो हमारे आचार्य हैं, पंचाचार्य, ये ओम नमः शिवाय में जो नमः शिवाय पंच अक्षर हैं, तत्स्वरूप हैं और ये तत्स्वरूप ही सारा इनका उपदेश है। तो यस्यांगे ही सदा लिंगम निर्वैरो यो हि जंतुषु विद्यायाम रमते यस्तु विज्ञेयो वीर एव सः। इस तरह से जो वीर शैव धर्म के उपासक होते हैं, आचार्य होते हैं, उनका लक्षण बतलाया गया। जो निर्वैर हो, किसी के साथ वैर न करते हो, जो विद्या में रमण करते हो, इस तरह से वीर शैव के लक्षण बतलाए गए। फिर जो धर्मपीठ है, उसमें आचारों का विचार विस्तार से किया गया है। लिंगाचार, सदाचार, शिवाचार, भृत्याचार, गणाचार, ये 5 आचार बतलाए गए हैं। धर्मपीठ में वैराग्य का उपदेश जो हुआ है, उसके मूल में उपनिषद के वाक्य है, त्यागेन एके अमृतत्व मानसुहु और तेन त्यक्तेन भुंजी था। तो त्याग के मार्ग पर चल करके ही हम भगवान शिव को गुरु के मार्गदर्शन में चलते हुए, उपासना करते हुए प्राप्त कर सकते हैं। वैराग्य पीठ में इस तरह से वैराग्य का उपदेश होता है। और फिर जो सूर्य पीठ है, भगवान शिव के
तीन नेत्र हैं। तीन नेत्रों में एक नेत्र का नाम है सूर्य, और भगवान का जो भगवान गुरुजी बतलाया करते हैं, भगवान है विषम नेत्र। हम लोगों के 2 नेत्र हैं, भगवान के 3 नेत्र हैं, लेकिन उनकी दृष्टि है समदृष्टि। भगवान की समदृष्टि को सदगुरु के बताए मार्ग से जब हम चलेंगे तब हम समझ सकते हैं, प्राप्त कर सकते हैं। और समदृष्टि की प्राप्ति के उपाय है गुरु से मंत्र प्राप्त करना, दीक्षा प्राप्त करना, इष्टलिंग प्राप्त करना, और श्रद्धा पूर्वक आजीवन इष्टलिंग का पूजन करते रहना। इस विधि से ही हम समदृष्टि को प्राप्त कर सकते हैं। भगवान शिव की क्या महिमा है, इसको आप देखें। सहस्रशीर्षा पुरुषः, ये जो शेष नाग हैं जिनके ऊपर यह धरती टिकी हुई है, वो सहस्र फण वाले हैं। तो सहस्र शीर्षा पुरुष कौन है? शेष नाग भगवान। और सहस्र चक्षु कौन है? इंद्र भगवान। और सहस्रपात माने सहस्र किरणों वाले कौन है? सहस्रांशु भगवान सूर्य। ये इन तीनों को देखे महाप्रतापी हैं, जो धरती को धारण किए हैं, जो स्वर्गलोक में सम्राट बने हुए हैं, और जो सूर्य संपूर्ण प्राणियों के चक्षुष हैं, सभी के देवता हैं, दिवाकर हैं। ये तीनों कहाँ निवास करते हैं? उनका आश्रय क्या है, अधिष्ठान क्या है? तो भगवान शिव शंकर का जो गला है, गल प्रदेश है, उसमें शेषनाग निवास करते हैं। और जो अंग्रिमूल है, चरण कमल है, उसमें कौन निवास करते हैं? तो इंद्र भगवान। और जो नयन है, सूर्य भगवान शिव के नयन के रूप में निवास करते हैं। तो ऐसे सूर्य पीठ में समदृष्टि का उपदेश किया गया है। और जो अपना श्री काशी जिसका वर्णन गुरुदेव ने कारिका में किया है, काशी काशी महाकाशी, काशी सर्व प्रकाशिका, पाप सम्मोचनी काशी, महाज्ञान विवर्धिनी। इस तरह से ज्ञानोपदेश का कार्य सतयुग में हमारे इसी पीठ में, ज्ञान सिंहासन पीठ में ही आरंभ हुआ था, जो अनवरत चला आ रहा है। अब हम त्रेता युग में यही हमारे जो पंचगणेश्वर हैं, वो एक वक्त्र, द्विवक्त्र, त्रिवक्त्र, चतुर्वक्त्र और पंचवक्त्र नाम से आते हैं। इनके साथ फिर वही गण आते हैं। उनको भगवान शिव ने वहीं पर पहले सब प्रैक्टिकल करवा दिया है। और जब काशी पीठ में इतना प्रिय लगा कि कैलाश को छोड़कर भगवान स्वयं काशी में आकर निवास करने लगे। प्रेम से बोलिए विश्वनाथ भगवान की। अब तृतीय अध्याय से शुरू होता है द्वापर युग का इतिहास। द्वापर युग के जो 5 आचार्य हैं, उन 5 आचार्यों के ऊपर एक एक अध्याय की रचना कारिकाबद्ध की गई है हमारे गुरुदेव चंद्रशेखर स्वामी जी के द्वारा। ये जो 7 अध्याय हैं, तो प्रथम और द्वितीय अध्याय की चर्चा भी हुई। तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ और सप्तम, इन 5 अध्यायों में पांचों पीठ के जो आचार्य हैं, उनके द्वारा किस तरह से उपदेश किए गए, और उनके एक एक सूत्र हैं, जिन सूत्रों को पंच सूत्र कहा जाता है। पंचाचार्यों के 5 सूत्र हमारे संपूर्ण दर्शन शास्त्र के आधारभूत सूत्र हैं। इन सूत्रों की चर्चा जगह जगह ग्रंथों में आई हुई थी, पर एक जगह 5 सूत्रों की पूरी व्याख्या उपलब्ध हो और 5 आचार्यों के द्वारा ये 5 सूत्र, एक एक सूत्र ही अपने आप में पर्याप्त है। भगवान शिव का क्या स्वरूप है, कैलाश धाम का क्या स्वरूप है, सत्य का क्या स्वरूप है, धर्म, शिव धर्म का, वीर शैव धर्म का क्या स्वरूप है, भक्ति का क्या स्वरूप है, इष्टलिंग की क्या महिमा है, मंत्र को कैसे गुरु देते हैं शिष्य को,
और उसका कैसे अनुष्ठान जपानुष्ठान किया जाता है, किस तरह से भक्त स्थल से लेकर और शरण्य स्थल तक हम पहुँचते हैं, इन सारी बातों का उपदेश 5 अध्यायों में किया गया है, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ और सप्तम। उसमें श्री रेणुक भगवान ने अगस्त्य ऋषि को पद विधि इस सूत्र का उपदेश किया। पदस्य परम पदस्य प्राप्त्यै यह विधि सह पद विधि। परम पद भगवान को प्राप्त करने के लिए जो विधि बतलाए गए हैं हमारे वीर शैव दर्शन में, आगमों में, उन सबों को एक सूत्र में, जैसे एक सूत्र है आद गुणः वृद्धि रेचि, उसमें लाखों उदाहरण घटित होते जाते हैं, बनते हैं, निर्मित होते हैं, स्थित होते हैं, प्रयुक्त होते हैं। उस तरह से पद विधि इस सूत्र के माध्यम से संपूर्ण वीर शैव दर्शन के सिद्धांत को और अनुष्ठान पद्धति को, गुरु शिष्य के संबंध को, शिव शिवा के स्वरूप को, बंधन से निकल करके मुक्ति को प्राप्त करने के लिए, भोग के साथ मोक्ष की प्राप्ति के लिए जितने उपाय हैं, सारे उपाय वीर शैव धर्म दर्शन में बतलाए गए हैं और उन सबों को एक सूत्र में ग्रथित कर दिया है श्री रेणुकाचार्य जी ने पद विधि ही इस सूत्र में। इसमें भक्त स्थल, माहेश्वर स्थल, प्रसादी स्थल, प्राणलिंग स्थल, शरण स्थल, ऐक्य स्थल, ये सब के सब स्थल आ जाते हैं। यहाँ पर एक बात ध्यान में रखने की चीज है कि जो हमारे गुरु होते हैं और जो हमारे भगवान शिव हैं, इन दोनों में अभेद है। जो गुरु हैं वो शिव हैं, जो शिव हैं वो गुरु हैं, इन दोनों में कभी भेद नहीं है। प्रेम से बोलिए सद्गुरुदेव भगवान की। अब जो चौथा अध्याय है उसमें हमारे गणेश्वर गुरु के रूप में जो उपस्थित हुए हैं, आचार्य के रूप में, वो हैं दारुक भगवान और उनके साथ जो मुख्य शिष्य हैं वो हैं दधीचि ऋषि। और इन दोनों के मध्य जब प्रश्न उत्तर का संवाद आता है तो सारे समाधान को बतलाने के लिए एक सूत्र का उपदेश करते हैं दारुक भगवान, और वह सूत्र है वृष्टि। हमारे गुरुदेव आचार्य चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी जी महाराज ने ये बतलाया है कि हम लोग जीव जो है वह बंधन में पड़ा, माया के संसर्ग में आकर और फिर वह गुरु की शरण में जा करके शिवता को प्राप्त कर सकता है, भगवान शिव के साथ ऐक्य को प्राप्त कर सकता है साधन करते करते। तो उसके लिए ये आया, ये जीव आ कहाँ से जाता है? उपनिषदों में आया है, वेद में कहा गया है, आगमों में कहा गया है अन्नम ब्रह्म, अन्न ब्रह्म है। तो अन्नम ब्रह्म के बाद फिर हम क्रमशः बढ़ते जाते हैं, अन्नम प्राणो मनो बुद्धि विज्ञानम। इस तरह से जब हम बढ़ते हैं, आनंद तक जाते हैं, तो उसमें अन्नम ब्रह्मों का उत्पादन इतना अच्छा से कारिका में गुरुदेव ने किया है कि बादल से जब वृष्टि होती है उसके साथ जीव उतर करके अन्न में आते हैं और उस अन्न का जब हम मानवगण भक्षण करते हैं तो शुक्र और शोणित से माँ और पिता के आनंद द्रव से जीव की उत्पत्ति होती है। इसलिए अन्नम ब्रह्म, और चलना है हमें आनंद ब्रह्म तक। तो इस तरह से दारुक भगवान ने दधीचि ऋषि को प्रमुखता से शिष्य बनाते हुए वृष्टि, और वृष्टि के आधार पर जल ही जीवन है, वृष्टि के बिना अन्न औषधि पक नहीं सकते और फिर सृष्टि नहीं चलेगी। तो वृष्टि सूत्र, वृष्टि मूलम अन्नम ब्रह्म, ये चतुर्थ अध्याय में वर्णित हुआ है। फिर पंचम अध्याय में घंटा कर्ण गणेश्वर भगवान गुरु के रूप में अवतीर्ण होते हैं। ये द्वापर युग की बात है और भगवान व्यास को शिष्य बनाते हैं और उन्हीं के द्वारा उपदेश प्राप्त करके एक सूत्र पर आधारित सारे विषय को समझते हुए भगवान व्यास ने ब्रह्म सूत्र में इतने सूत्रों की रचना कर डाली, तब उस एक सूत्र की महिमा को पा सके, इस बात को बतलाया गया है। और
यह सूत्र है लंबनम। ये 37 तत्व रूपेण लंबते शिवः। भगवान शिव जो विश्वोत्तीर्ण हैं, चिद और आनंद शक्ति से वेष्टित हैं, वही जब विश्व रूप में प्रकट होना चाहते हैं क्रीड़ा के लिए, लीला के लिए, स्फुरता है, स्फुरणशीलता है, तो वो विश्व रूप में जब प्रकट होते हैं तो लंबते अस्मिन इति लंबनम। तो 37 तत्व रूपेण लंबते, यह कर्तृव्युत्पत्ति। लंबते अस्मिन सदा विश्वम अधिकरणम व्युत्पत्ति। लंबते येन विश्वम करणम व्युत्पत्ति। इस तरह से जो लंबनम सूत्र है, इससे यह व्याख्या हुई जो विश्वोत्तीर्ण भगवान है। अब जगदम्बिका से सदा जुष्ट भगवान शिव वही विश्वमय रूप में भी आते हैं। इसलिए जो हम भक्तगण हैं वह आपस में बहुत स्नेह रखें, क्योंकि हम सब एक ही शिष्य शिव के ही अनुसार हैं और एक ही गुरु के शिष्य हैं। तो हम आपस में परस्पर देवो भव की भावना से व्यवहार करें, और हम जब व्यवहार करेंगे तो सारे विश्व को यह शिक्षा मिलेगी। प्रेम से बोलिए सद्गुरुदेव भगवान की। अब इसके आगे 6ठा अध्याय आता है, जिसमें धेनु कर्ण भगवान गुरु के रूप में आते हैं और सानंद ऋषि शिष्य के रूप में मुख्य रूप से आते हैं। और वहाँ सूत्र का उपदेश होता है मुक्ता गुच्छा। ये 36 तत्व जो हैं वह मौक्तिक के समान है, और उनका गुच्छ जो समुदाय है वह संपूर्ण विश्व जो एकीभूत है। हम लोग आपस में जो व्यवहार करते हैं तो स्वयं को अहम कहते हैं और सामने वाले को त्वम कहते हैं। भगवान शिव संपूर्ण विश्व को अहम ही कहते हैं, अहम ही देखते हैं। हमारे जो गुरु महाराज हैं वो संपूर्ण विश्व को एक प्रकाश के रूप में अहम अनुभव करते हैं, और हम सबको यही अनुष्ठान के माध्यम से इष्टलिंग की सेवा करते हुए और जंगम की गुरु की सेवा करते हुए, शिव की आराधना करते हुए, परस्पर देवो भव की भावना से आपूरित हो करके अहम शिवः ऐसा तादात्म्य ही प्राप्त करना अभीष्ट है। ये कहाँ से संभव होगा? सदगुरु के चरणों में श्रद्धा भक्ति रखने से। प्रेम से बोलिए सदगुरुदेव भगवान की। अब जो 7वां अध्याय है उसमें गुरु के रूप में विश्वकर्ण भगवान हैं, और दुर्वासा जी जो भगवान के पुत्र हैं, शिव जी के ही पुत्र हैं, और उनको क्रोध संभलता ही नहीं था। क्रोध के कारण उद्वेग होता था, किसी को शाप दे देते थे। बहुत तपश्चर्या करते रहे कि किसी तरह से क्रोध कम होगा। भगवान विश्वकर्ण गुरु से उन्होंने पूछा, हमारा कोई उपाय बताइए, कितना भी तप करते हैं क्रोध बढ़ता ही जा रहा है। तो उन्होंने कहा कि आग को जितना ईंधन डालोगे आग बढ़ेगी, तो तुम्हारा क्रोध बढ़ता है तपस्या करने से। और तुम क्या करो कि तुम्हें हम एक सूत्र देते हैं, पंचवर्ण सूत्र है। पंचवर्ण का मतलब 5 वर्ण हमारे मंत्र में भी है, और 5 ये हमारे शिव का मंत्र है, और हमारे गुरु का क्या मंत्र है? शिव एव आत्मा, शिव एव आत्मा। ये जो 5 अक्षर हैं इसको समझना है, और इस शिव को आत्मरूपतया ज्ञान करके ही शिवता की प्राप्ति हो सकती है। इसका उपाय है भक्ति का अनुष्ठान, गुरु के प्रति श्रद्धा, और आचार विचार में ईमानदारी के साथ निष्ठा से वर्तन करना। तो इस तरह से शिव शक्तिमयम सर्वम जगदे तच्चराचरम मुक्ता गुच्छम विजानीहि तत्व मौक्तिक संयुतम। ये गुरुदेव की कारिका आई है। ये पंचवर्ण जो है शिव एव आत्मा, यह 5वां सूत्र है। हमारे 5 गुरु 5 सूत्रों को देकर जो हमारा उपकार किए हैं, ये तदर्थ हम लोग उनकी कृतज्ञता को धारित करें। प्रेम से बोलिए पंचाचार्य जगत गुरुदेव भगवान की, भगवान विश्वनाथ की। और कलयुग में
जो वही हमारे आचार्य हैं, वो 5 रूपों में पंचाचार्य के रूप में हैं। हमारे यहाँ काशी ज्ञान सिंहासन पीठाधीश्वर हमारे पूज्य गुरुदेव स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य जी महाराज हैं। हम उनके चरणों में प्रणिपात अर्पित करते हैं और आज के पूर्ण मुहूर्त में भगवान विश्वनाथ की कृपा से आपके उत्तराधिकारी के रूप में आपके जैसे ही विद्वान भी, आचारवान भी, रूपवान भी, धैर्य संपदवान भी, शास्त्रवान भी गुरु हमें प्राप्त हुए हैं। पीठारोहण आपका हुआ है, हम आपके चरणों में भी प्रणिपात अर्पित करते हैं। समस्त पंच पीठाचार्यों को प्रणाम। जितने भी हमारे संत वृंद आए हुए हैं उन सबके चरणों में प्रणिपात, और जो विद्वद्गण हैं उनको प्रणिपात करता हूँ। प्रेम से बोलिए नमः पार्वती पतये हर हर। पंचाचार्य पंचसूत्रांनी या ग्रंथाच्या सूत्ररूपाने विचार मांडलेले श्री डॉक्टर कमलेश झा बनारस हिंदू विश्वविद्यालय यांचं महापीठातर्फे स्वागत तथा महास्वामीजींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। महाराष्ट्र शासन कालिदास पुरस्कृत श्री शिवाप्पा खक्के गुरुजी पीठावर येऊन धर्मसंदेश द्यायचा आहे। श्री शिवाप्पा खक्के गुरुजी। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्रैलोक्यसम्पदालेख्य संलेखनमुक्ते चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रतिदिनं शास्त्रभारगाः तान् धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि। पदवाक्य प्रमाण पारावार धुरी श्रीमद काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी के चरण कमलों में अनंत प्रणिपात समर्पित करते हुए उपस्थित श्रीशैल महास्वामी जी, उसी तरह श्रीमद उज्जैनी सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगतगुरु महास्वामी जी, उपस्थित सभी शिवाचार्य और विद्वज्जन। जीवन का प्रारंभ गुरु कृपा से होता है। पारमार्थिक साधना करने के लिए निकला हुआ साधक गुरु की शरणागति करता है और गुरु की शरणागति करने के बाद वो निर्मल होता है। इस शरणागति के बाद श्री गुरु कृपालु होते हैं और उस शरणागत भक्त की कल्याण। ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಇದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೆಳಗೆ ಬರ್ರಿ। ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः, जो ज्ञानी है साक्षात्कारी है ऐसे सद्गुरु उसको मार्ग बताते हैं और उस मार्ग से चलने के बाद उसे परम पद जो मोक्ष कहते हैं उस मोक्ष की प्राप्ति हो जाती है।
ये जो विधि है शास्त्र का बतलाया गया है, इसी प्रकार सभी के अंतःकरणों में ये जो ज्ञान है वो स्थिर हो और उसको अच्छा मार्ग मिले, इस सद्भावना के साथ मैं मेरा वाक्य पुष्प यहाँ समर्पित करता हूँ। महास्वामीचे दर्शन करो। स्वागत है। महाराष्ट्र शासन पुरस्कृत श्री पंडित शिवाप्पा खके गुरुजी यांना श्री काशी पीठातर्फे आशीर्वाद देतात। महास्वामीजींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतोय। श्री पंडित शिवाप्पा खके गुरुजी यानंतर या ठिकाणी श्री क्षत्रस्थल ब्रह्मी 108 महादेव शिवाचार्य महाराज वाई यांचा धर्मसंदेश या ठिकाणी होईल। मी त्यांना या धर्म व्यासपीठावर प्राचारण करतो, त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडावे। सभी भक्तगणों को निवेदन है, इस धर्म सभा के बाद महास्वामी जी का आशीर्वाद आप सभी लोगों को प्राप्त होने वाला है, इसलिए इस धर्म मंच पे ऊपर कोई न आए। सभी को निवेदन है, श्री आपल्या कीर्तनाच्या गायनाच्या तथा विद्वत्तेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वीरशैव धर्माचा प्रचार केला असे वाईकर महाराज यांनी या ठिकाणी धर्मसंदेश द्यावा। लोकांना किती वेळा सांगायचं तुम्हीच सांगा। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬಂದಿರುವಂತವರೆಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಬೇಕು। ಈ ವೇದಿಕೆ ಹೇಗೆಲ್ಲ ನೀವು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರೋದ್ರಿಂದ ಸಭೆಗೆ ಗೌರವ ಇರೋದಿಲ್ಲ, ದಯಮಾಡಿ ಯಾಕೆ ಹಾಗೆ ಮಾಡಾಕತ್ತೀರಿ? ಸನ್ಮಾನ ಮಾಡುವಂತವ್ರು ಯಾರು ದಯವಿಟ್ಟು ಮೇಲೆ ಬರಬೇಡ್ರಿ। ಆಮೇಲೆ ಗುರುಗಳು ಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಬರ್ಬೇಕು, ನೂತನ ಜಗದ್ಗುರುಗಳವರು ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು। ನೀವು ಅದನ್ನ ಅರ್ಥನ ಮಾಡ್ಕೊಳಕತ್ತಿಲ್ಲಲ್ಲ ಎಲ್ಲ, ದಯವಿಟ್ಟು ಹಂಗೆಲ್ಲ ಮಾಡಬಾರ್ದು। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇಳಿಸ್ರಿ, ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಸ್ರಿ। ಸ್ವಲ್ಪ ಸಭೆಗೆ ಒಂದು ಗೌರವ ಬೇಡವಾ? ನೀವೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಹಿಂಗ್ ಮಾಡಾಕತ್ತೀರಿ? ಜಗದ್ಗುರುಗಳವರಿದ್ದಾರೆ, ಶ್ರೀಶೈಲದವರಿದಾರ, ಉಜ್ಜಯಿನಿಯವರಿದಾರ, ಕಾಶಿ ಉಭಯ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಇಬ್ರು ಇರುವಾಗ ನೀವು ಅದು ಸಿಂಹಾಸನ ರೋಡನ ಆದ್ಮೇಲೆ ಕೊಡ್ಬೇಕು, ನೀವು ಮಾಡ್ಬೇಕು, ನೀವೆಲ್ಲ ಗೌರವ ಮಾಡ್ಬೇಕು, ನೀವೆಲ್ಲ ಕಾಣಿಕೆ ಕೊಡಬೇಕು। ಆದ್ರೆ ಯಾವಾಗ ಕೊಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಗುರುಗಳು नूतन जगद्गुरुಗಳವರು सिंहासनाच्या ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೋಬೇಕು आणि ते घ्यायला सुद्धा पाहिजे। पण आतापर्यंत आलेल्या सूत्रसंचालकांनी आपल्याला सांगितलं की महास्वामीजी ज्या वेळेला सिंहासनावरती बसतील त्यावेळेला आपण त्यांचं दर्शन घेऊया, त्यामुळे कोणीही गडबड न करता सर्वांना दर्शन प्राप्त होईल अशी भावना व्यक्त करतो। जाता जाता एक भजन बोलतो आणि वाणीला विराम करतो। धन्य धन्य गुरु माया, धन्य धन्य गुरु माया, आज देखिले पाया, आज देखिले पाय, तुझ पाहता माऊले पापताप दैन गेले, पापताप दैन गेले, तुझ पाहता माऊले, तुझे वचनी अमृत झालो मी पूर्ण तृप्त, तुझ पाहता माऊले, तुझ पाहता माऊले, शिवदास म्हणे दाता नाही समा गुरुनाथ, तुझ पाहता माऊले,
तुझ पाहता माऊले श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, श्रीमद जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की, हर हर. सोलापूरच्या प्रोफेसरचं नाव काय सरजी का त्यांना बोलवा स्वागत. सोलापूरवरून आलेले आपले प्रोफेसर सर्जे यांनी महास्वामीजींच्याकडून आशीर्वाद ग्रहण करावा. त्याचबरोबर हेब्बळी रामेश्वर हेब्बळी, त्याच सोबत आपले पुण्याचे गुरुभक्त रामू शेठ हेब्बळी हे सुद्धा महास्वामीजींचा आशीर्वाद घेतील. सन्निधी महास्वामीजी बोलले हिदायत ಮೇಲೆ ಯಾರಿಗೆ ಕೊಡುತ್ತೆ ಸರ್ಜಾ ಮಾತಾಡಕ ಹುಡುಗಿ ಏನೇ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ आले पुढे आपणा सर्वांना ಏನೇ महास्वामीजींचं सर्जेंना धर्म सरजे 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 गुरुजी काय नाव आहे? सरजे असो प्रोफेसर आता तुम्ही घेतली प्रोफेसर सर्जे जे वीरशैव साहित्याचे अभ्यासक आहेत असे सोलापूरवरून आलेले प्राध्यापक सर्जे सर, आपण या ठिकाणी आपलं प्रबोधन देण्यासाठी काशी महापीठाच्या या पुण्यभूमीमध्ये साष्टांग दंडवत समर्पित करतो. त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले आपण सर्व भक्तगण आपण सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. वीरशैवांच्या इतिहास हा अत्यंत सोहळा या ठिकाणी आपल्या डोळ्यानं बघण्याचं भाग्य आपणा सर्वांना प्राप्त झालं. जो खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे त्यालाच या कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घेता आला. परम आदरणीय काशी महास्वामीजी यांच्या ग्रंथाचं या ठिकाणी आत्ताच प्रकाशन झालेलं आहे. हा ग्रंथ इतका महत्त्वपूर्ण आहे. या ग्रंथाचा संस्कृतमध्ये विमोचन झालं. या ग्रंथाच्या संदर्भात मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता, या कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण घाबरलेले होते. आपापल्या नकारात्मक विचारानं घेरलेले होते. हा कोरोना लोकांच्या घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोचलेला होता. त्यावेळेला परमपूज्य महास्वामीजींनी या जगाच्या कल्याणासाठी परम आदरणीय काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी या कोरोनाच्या मिळालेल्या काळाचा अत्यंत सदुपयोग केला आणि या कोरोनाच्या काळामध्ये हा ग्रंथ त्याने आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी सिद्ध केला. त्या ग्रंथाचं प्रकाशन या निमित्तानं आज झालेलं आहे. मी जगद्गुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो की या ग्रंथाचं भविष्य काळामध्ये सर्व भाषांमध्ये अनुवाद झाला पाहिजे आणि जगातल्या प्रत्येक भक्तांपर्यंत महास्वामीजींचा हा ग्रंथ पोहोचला पाहिजे. मला या ठिकाणी खूप मान्यवरांचं आशीर्वचन आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे एक महास्वामीजींचा भक्त आहे सिद्धदास म्हणून. हे ज्ञानपीठ आहे. काशी हे ज्ञानपीठ आहे. या ठिकाणी आपण आत्मज्ञान घेण्यासाठी आलेलो आहोत आणि जे जे महास्वामीजींच्या चरणाशी जातील त्यांना आत्मज्ञान मिळेल. आणि म्हणून ज्ञानाचं महत्त्व सांगणारं सिद्धदासाचं एक अभंग आपल्या समोर सादर करतो आणि मी आपणा सर्वांची रजा घेणार आहे. अज्ञानाने वाढे संशय सर्वत्र. अज्ञान काय करतो माणसाच्या जीवनामध्ये ते या अभंगात सांगितलेलं आहे. ज्ञानाचं महत्त्व काय आहे हे अभंगामध्ये सांगितलेलं आहे. अज्ञानाने वाढे संशय सर्वत्र जगद्गुरु छत्र धरू आता. अज्ञानी मनुष्य सर्वत्र जगात संशय वाटत आहे त्याला. अशा मनुष्याला कोठेही विश्वास नाही पाहण्यास मिळणार.
त्या संशयातून मुक्त होऊ आता, त्यासाठी सर्वथा ज्ञानी होऊ. सिद्धदास म्हणे मिळविण्या ज्ञान, जगद्गुरु चरण धरू आता. मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आहे. आपण सगळे या ज्ञानसिंहासनाच्या चरणी आलेलो आहोत. या पुढच्या काळामध्ये आपणा सर्वांचा ज्ञान दूर होवो आणि आपणा सर्वांना आत्मज्ञानाची प्राप्ती होवो, अशा प्रकारची प्रार्थना जगद्गुरूंच्या चरणी करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत. ಪಂಡಿತರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅವರು ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡ್ಕೋಬೇಕು. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಷ್ಟೊತ್ತಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈಗ ಶ್ರೀಮದ್ ಸದ್ಧರ್ಮ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀಮದ್ ಉಜ್ಜಯಿನಿ ಸದ್ಧರ್ಮ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ ಶ್ರೀ 1008 ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಲಿಂಗ ರಾಜ ದೇಶಿಕೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದಂಗಳವರು ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ. ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರು ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ದಯಪಾಲಿಸ್ತಾರೆ. ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ. ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಆಶೀರ್ವಚನದ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಬಾಗಲಕೋಟೆ ನಗರದ ಶಾಸಕರಾಗಿರುವಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವೀರಣ್ಣ ಚರಂತಮಠ್ ಸರ್ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ 4 ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಕಾಶಿ ಜಂಗಮವಾಡಿ ಮಠದಲ್ಲಿ ಲಿಂಗೈಕ್ಯ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದರ ಶತಮಾನೋತ್ಸವ, ವರ್ತಮಾನ ಹಿರಿಯ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಹಾಗೂ ನೂತನ ಪಟ್ಟಾಧಿಕಾರ ಮಹೋತ್ಸವ, ವಿಶ್ವ ವೀರಶೈವ ಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿರುವಂಥ ಉಜ್ಜಯಿನಿ ಜಗದ್ಗುರುಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ಶ್ರೀಶೈಲ ಜಗದ್ಗುರುಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ಕಾಶಿಯ ಹಿರಿಯ ಮತ್ತು ಕಿರಿಯ ಶ್ರೀಗಳಲ್ಲಿ ಕಿರಿಯ ಜಗದ್ಗುರುಗಳಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ, ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಿಗೂ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಆಗಮಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ತಾಯಂದಿರಿಗೂ, ಹಿರಿಯರಿಗೂ, ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ, ಇವತ್ತು ಕಳೆದ 45 ದಿನಗಳಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈಗ 3 ದಿನದ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಕೂಡ ಇವತ್ತು ಸಂಪನ್ನಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಕಾಶಿಯ ಮಠದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂಥ ಸಮಾರಂಭ. ಮೊನ್ನಿನ ದಿನ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಕೂಡ ಬಂದು ಹೋದರು. 11ನೇ ತಾರೀಕು ನಿನ್ನೆ ದಿನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಹಿಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು ಬಂದು ಹೋದರು. ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥರು ಬಂದು ಹೋದರು. ಇವತ್ತು ಕೂಡ ಸಾಯಂಕಾಲ ನಮ್ಮ ಮಂಜುನಾಥ್ ಕುನ್ನೂರ್ ಅವರು, ಅನೇಕ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. 34 ವರ್ಷದಿಂದ ನನಗೆ ಈ ಮಠದ ಸಂಪರ್ಕ ಇದೆ. ಪೂಜ್ಯರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರು ಈ ಪೀಠದ ಆರೋಹಣ ಮಾಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭ 89ರಿಂದ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನಾನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಬಹುಶಃ ಈ ಮಠದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆಗೆ ಅವರೇ ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನಾನು ನೋಡಿದ್ದೆ, ಹಿಂದಿನ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಲಿಂಗೈಕ್ಯರಾದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ. ತುಂಬ ಪ್ರಾಚೀನವಾದಂಥ ಮಠ, ಪ್ರಾಚೀನ ಪರಂಪರೆ ಉಳ್ಳಂಥ ಮಠ. ಅದನ್ನು ಈಗಿನ ಜಗದ್ಗುರುಗಳಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸುಮಾರು 4,000 ಜನ ಭಕ್ತರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಉಳಿದುಕೊಳ್ಳುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯದ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಸಾಹಿತ್ಯ 19 ಇದೆ, ತಾವೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ದೀರಿ. 19 ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಧರ್ಮ ಗ್ರಂಥವನ್ನು ಮಾಡೋದು ಅಂದರೆ ಸಣ್ಣ ಕೆಲಸ ಏನಲ್ಲ. ಅದು ಅವರೊಬ್ಬರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಅದು ಆಗೋದೂ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವರ ಸ್ವಭಾವ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯವರು, ನಾವು ಹುಟ್ಟಿದವರು, ಅವರು ಹುಟ್ಟಿದವರು ಒಂದೇ. ಅದರ ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ನನಗೆ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ವ್ಯತ್ಯಾಸ ಅದ. ಅವರು ಸಮಾಧಾನ ಅದರ, ನಾನು ಬಹಳ ಸಿಟ್ಟವನದೇನೆ. ಅವರು ಎಷ್ಟು ಬೇಕಾದಷ್ಟು ಅವಸರಿದ್ರು ಕೂಡ ಅವಸರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಬಹಳ ತುಂಬಿದ ಕೊಡ ಇದ್ದಂಗೆ ಅವರು
ಸುಮಾರು 50 ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಕಾಲ ಕಾಶಿಯಲ್ಲಿನೇ ಕಳೆದ್ರು ಅವರು. ಅಭ್ಯಾಸಕ್ಕಂತೂ ಬಂದವರು ಹಿಂದಿನ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಇದ್ದಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಇದಾದಾಗಲೇ ಮತ್ತೊಂದು ಕಲೀರಿ, ಮತ್ತೇನಾರ ಇದ್ರೆ ಕಲೀರಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಅವ್ರು ಕಲಿತರು ಬಹುಶಃ ಅವ್ರು ಕಲಿಯೋದು ಎಲ್ಲ ಮುಗೀತು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಟ್ಟರೆ ಕಾಣುತ್ತೆ. ಇಲ್ಲ ಇನ್ನೂ ಏನಾರು ಇದ್ರು ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಕಲಿತಿದ್ರು ಅವರು. ಅಷ್ಟೊಂದು ವಿದ್ಯಾವಂತರು, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪಂಡಿತರು. ಈಗಾಗಲೇ ಮಾತ್ರ ಪುಸ್ತಕ ಬರೆದಂಥ ಶಕ್ತಿ ವಿಶಿಷ್ಟ ಅದ್ವೈತ ಪೀಠದ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಕಡಿಮೆ. ಅಷ್ಟು ಒಂದು ಕಡೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸರಸ್ವತಿ ಇದ್ದಲ್ಲೇ ಲಕ್ಷ್ಮಿ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಇದ್ದಲ್ಲೇ ಸರಸ್ವತಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳಿಗೆ ಇಬ್ಬರು ಒಲ್ತು ಬಿಟ್ಟಾರೆ. ಲಕ್ಷ್ಮಿನೂ ಒಲ್ತಾರ, ಸರಸ್ವತಿನೂ ಒಲ್ತಾರ. ಅವ್ರು ಬಂದ ಮೇಲೆ ಯಾವ ಕೊರತೆನೂ ಆಗಿಲ್ಲ ಈ ಮಠದಲ್ಲಿ, ಯಾವ ಕೊರತೆನೂ ಆಗಿಲ್ಲ. ಅಮರೇಶ್ವರ ಮಠದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗಲೂ ಕೂಡ ಅವರು ಅಷ್ಟೇ. ಮತ್ತು ಅಪಾರವಾದಂಥ ಶಿಷ್ಯ ಕೋಟಿಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದರು ಅವರು. ಆಂಧ್ರದಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ, ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ರಾಜಸ್ಥಾನಕ್ಕೂ ಹೋಗಿ ಒಂದು ತಿಂಗಳ ಅನುಷ್ಠಾನ, ಮತ್ತು ನೇಪಾಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದರು. ಅನೇಕ ಇನ್ನೊಂದು ಯಾವುದೋ ಹರಿಯಾಣದಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೆ ನಾನು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ. ನಮ್ಮ ಇವರು ಬಂದಿದ್ದರು, ವಿಭೂತಿಪುರ ಮಠ ಸ್ವಾಮಿಗಳು. ಪೆಹವಾ ಅಂತ ಒಂದು ಊರಲ್ಲಿ ಜಂಗಮಾಡಿ ಮಠ ಕಟ್ಟಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ವಿ. ಅಪಾರವಾದ ಶಿಷ್ಯ ಕೋಟಿಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದರು ಅವರು. ದುಡ್ಡು ಅದಕ್ಕಿಂತ ಅವ್ರಿಗೆ ಅದ್ರ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಕಡಿಮೆ. ಅವ್ರು ಯಾರ್ಯಾರೋ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ, ಆದರೆ ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಶಿಷ್ಯ ಕಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಒಲವು. ಇದರಿಂದ ಅವರು ಹೆಚ್ಚು ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನಾನು ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ನೋಡ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ. ಬಾಗಲಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ತಿಂಗಳ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು. ಶ್ರೀಶೈಲ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಒಂದು ತಿಂಗಳ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿ ಹೇಳಿದ್ರು. ನಾ ಹೇಳಿದ್ರು, ಇಬ್ಬರು ಪೀಠಕ್ಕಾದ್ರಿ, ಒಂದೊಂದು ತಿಂಗಳು ಯಾರ್ಯಾರು ಹೇಳಿಸ್ರಿ, ಮತ್ತೆಲ್ಲ ಮುಂದೆ ಪೀಠಕ್ಕೆ ಹಾಕಾರ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ತಮಾಷೆನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಆರೋಗ್ಯ ಅವ್ರ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ BPನೂ ಇಲ್ಲ, ಶುಗರು ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಸ್ವಲ್ಪ ಆರೋಗ್ಯದ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಯ್ತು ಅಂಥೇಳಿ ತಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟುಬಿಡಬೇಕು ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು. ಅದನ್ನು ಮತ್ತೊಬ್ಬರ ಪಂಡಿತರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ, ಅವರಿಗೆ 4 ಭಾಷೆ ಬರ್ತಿದ್ವು ನಮ್ಮ ಜಗದ್ಗುರುಗಳಿಗೆ. ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತ, ಹಿಂದಿ, ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು. ಮತ್ತೊಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಭಾಷೆ ಆಂಧ್ರ ಮಾತಾಡುವಂಥವ್ರಿಗೆ, ತೆಲುಗು ಮಾತಾಡುವಂಥವ್ರಿಗೆ ಸಹಿತ 5 ಭಾಷೆ ಮಾತಾಡುವಂಥವ್ರನ್ನ ಒಬ್ಬರನ್ನ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಪೀಠದ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಬರಬಾರ್ದು. ನಮಗೆಷ್ಟು 34 ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಈ ಪೀಠಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಯೋಗ್ಯ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಯನ್ನು ಹುಡುಕಿ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟು ಆಗ್ಬೇಕಂತ ಅವ್ರು ತಿಳ್ಕೊಂಡಾರ. ಅದ್ರ ಹಂಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನೀವಿರೋವರೆಗೂ ಕೂಡ ಜನ ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೀವು ಆ ರೀತಿ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಕುಂದು ಬಿಟ್ಟಿರಿ. ಭಾಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳಂದ್ರೆ ನಾನು ಕಾಂಟ್ರೋವರ್ಷಿಯಲ್ ಜಗದ್ಗುರುಗಳು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕವರು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕು. ಅವರು ಯಾರು ಕೂಡ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವಾಗುವಂಗೆ ಅವರು ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ತನಕನೂ ಮಾತಾಡೋದು ಇಲ್ಲ ಅವರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಸ್ವಭಾವನ ಹಂಗೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅಂಥವರು ಅವರಿಗೆ ಕಾಶಿ ಪೀಠದ ಜಗದ್ಗುರು ಸ್ಥಾನ ಸಿಕ್ಕಿರಬಹುದು. ಆದರೆ ಪೀಠಕ್ಕೆ ಅವರಿಂದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸೇವೆ ಸಿಕ್ತು. ಪೀಠದ ಸಂಪೂರ್ಣ ನಾವೇನಂತೀವಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ನೊಳಗೆ ಪುನಶ್ಚೇತನ ಮಾಡುವಂಥ, ಪುನರುತ್ಥಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಕಾಶಿ ಪೀಠದಲ್ಲಿ ಅವರಿಂದ ಆಯಿತು. ಮುಂದೆ ಬರೋ ಜಗದ್ಗುರುಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಇಟ್ಟೇ ಇಲ್ಲ. ಅವರು ಎಲ್ಲ ತಾವು ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ಟಾರೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆದಿದೆ. ಅವರ ಮುಂದಿನ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಗಳು ಹುಟ್ಟಿಗೆ ಸ್ವಾಮಿಗಳ, ಅವರು ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಗುರುಗಳು. ಅವ್ರ ಗುರುಗಳು ಇದ್ದರು ಅಂದ್ರೆ ಅಯ್ಯೋ ಭಾರಿ ದೊಡ್ಡ ಕತೆ. ಅವ್ರನ್ನ ಬಿಡುತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಸನಿಗೆ ಬರ್ಕೊಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅವರು. ಆದರೆ ಯೋಗ ಅವ್ರ ಯೋಗದಲ್ಲಿ ಅದ. ಅವರು ಕೂಡ ದೊಡ್ಡ ಪಂಡಿತರು, ವಿದ್ಯಾವಂತರಾಗಬೇಕು. ಪೀಠಗಳಿಗೆ 4-6 ಭಾಷೆ ಬರುವಂಥ ಪಂಡಿತರು ಬಂದಾಗಲೇ ಆ ಪೀಠಗಳು ಉದ್ಧಾರ ಆಕ್ಕವು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನನ್ನ ಕಲ್ಪನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇಬ್ಬರು ಬಂದಿದ್ದರು. ಈಗ ಮತ್ತು ಮೂರನೇದವರು ಉಜ್ಜಯಿನಿ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಎಲ್ಲ ಅದಾರ. ಇನ್ನಿಬ್ಬರು ಬಂದಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾತಾಡೋದು
ಅಷ್ಟು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ತಾವುಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಧರ್ಮದ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಧರ್ಮ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಪುನಶ್ಚೇತನ ತಾವು ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮಾಡಬೇಕು. ಹಿಂದೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆಂಧ್ರದವರೊಬ್ಬರು ವೀರಭದ್ರ ಜಗದ್ಗುರುಗಳಾಗಿ ಹೋಗಿದಾರಂತೆ. ಅವ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಎಲ್ಲ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರ ನಂತರ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಂಡಿತರು ಬಂದವರು ನಮ್ಮ ಜಗದ್ಗುರುಗಳ, ನಮ್ಮೂರವರ. ನಮಗೊಂದು ಅಭಿಮಾನ ಇತ್ತು, ನಮ್ಮ ಕಡೆದವರವ ಅಂಥೇಳಿ ಕಾಶಿ ಮಠ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮಠ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಭಾಳ ಸತ್ನೂ ಇತ್ತು, ಭಾಳ ಸಲಿಗೆನೂ ಇತ್ತು ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ಬಂದ ಮೇಲೆ. ಈಗೂ ಇರ್ತದೆ, ಆದರೆ ಈ ಸೋಲಾಪುರ ಮಂದಿ ಬಿಡಬೇಕಲ್ಲ, ಭಾಳ ಮಂದಿ ಬಂದಾರು, ಭಾಳ ಮಂದಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ಇವತ್ತು ಒಟ್ಟಾರೆ ಪೀಠಗಳ ಪರಂಪರೆ ಮುಂದುವರಿಬೇಕು. ಎಲ್ಲ ಪೀಠಗಳು ಕೂಡ ಒಂದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಹೆಚ್ಚು ಬೆಳಕಾಗಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನಿನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಗುರುಗಳು ಹೇಳಕತ್ತಿದ್ರು ಮಾತಾಡ್ರಿ ಅಂತ ತಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ನಾವೇನು ಮಾತಾಡೋದು ಬೇಡ ಅಂದರೂ ಕೂಡ ಅವರು ಆಜ್ಞೆ ಮಾಡಿದರು. ನನಗೆ ತಿಳಿದಂಥ 4 ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಮುಂದೂ ಕೂಡ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು 2 ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್. ವೀರಣ್ಣ ಚರತಿಮಠ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಾಯ್ತಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭ, ಉಜ್ಜಯಿನಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಚರಣಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಭಗವತ್ಪಾದ ಮಹಾಸನ್ನಿಧಾನಗಳವರಲ್ಲಿ ಅನಂತ ಶತಕೋಟಿ ಭಕ್ತಿಯ ನಮನಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುತ್ತಾ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನದ 87ನೆಯ ಅಧಿಪತಿಗಳಾಗಿ ಇಂದು ಬೆಳಗಿನ ಜಾವ ವೃಷಭ ಲಗ್ನದ ಶುಭ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಜಗದ್ಗುರುತ್ವದ ಪಟ್ಟಾಧಿಕಾರವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿರುವಂತಹ ಶ್ರೀಮದ್ ಕಾಶಿ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ 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 1008 ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದ ಮಹಾಸನ್ನಿಧಾನಗಳವರಲ್ಲಿ ಅನಂತ ಭಕ್ತಿಯ ನಮನಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುತ್ತಾ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಶಿವಯೋಗಿ ಸ್ವರೂಪರಾಗಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಅಖಿಲ ಭಾರತ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮುಕ್ತಿಮಂದಿರದ ಪಟ್ಟಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನೇ ಮೊದಲುಗೊಂಡು ಹಿರಿಯರಾದ ಜಾಲಹಳ್ಳಿ, ಕಡಗಂಚಿ, ಮಾಗಣಗೇರಿ ಮುಂತಾದ ಎಲ್ಲ 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಠಗಳ ಶ್ರೀಗಳವರೇ, ವೀರಣ್ಣ ಚರಂತಿಮಠರವರೇ, ವಿದ್ವಾಂಸರಾದ ಕಮಲೇಶ್ ಅವರೇ, ಪಾಠಕ್ ಅವರೇ, ನಾಡಿನ ನಾನಾ ಪ್ರಾಂತಗಳಿಂದ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯ ಭಕ್ತ ಬಂಧುಗಳೇ, ತಾಯಂದಿರೇ, ಸುದ್ದಿ ಮಾಧ್ಯಮದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳವರೇ, ಮದ್ದು ಮಕ್ಕಳೇ ಸೇರಿದಂತೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಜಗದ್ಗುರು ರೇಣುಕಾದಿ ಪಂಚಾಚಾರ್ಯರು, ಕಾಶಿ ವಿಶಾಲಾಕ್ಷಿ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಸಮೇತ ವಿಶ್ವನಾಥ ಈ ಸಿಂಹಾಸನದ
ಕ್ಷೇತ್ರನಾಥ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯರು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ಸನ್ಮಂಗಲಗಳನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಶುಭ ಹಾರೈಕೆಗಳನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡತಕ್ಕಂಥವರಾಗಿದೆ. ಇದೊಂದು ಅಭೂತಪೂರ್ವವಾದ ಸಮಾರಂಭ. ಬಹುಶಃ ಮೈಕ್ ಮೊದಲೇ ಕೈ ಕೊಟ್ಟದ. ಜನರೆಲ್ಲರ ಅಪೇಕ್ಷೆ ಏನದಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಬೇಗ ಸಿಂಹಾಸನದ ಆರೋಹಣವನ್ನು ಗುರುಗಳು ಮಾಡ್ತಾರ, ನಾವು ಎಷ್ಟು ಬೇಗ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವೋ, ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೋತೀವೋ, ಅವರ ಆಶೀರ್ವಚನ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೇಳ್ತೀವೋ ಅನ್ನುವಂಥದ್ದರ ಕಾತರದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ವಾಡಿಕೆಯಂತೆ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಪೀಠಗಳು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಪದ್ಧತಿಯ ಪ್ರಕಾರ. ಆದ್ದರಿಂದ ಉಜ್ಜಯಿನಿ ಸದ್ಧರ್ಮ ಪೀಠದ ಪರವಾಗಿ ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಹಿರಿಯ ಜಗದ್ಗುರುಗಳವರ ಅಪ್ಪಣೆಯ ಮೇರೆಗೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಡೆಸುವಂತ ಸುಯೋಗ ಯೋಗ ಆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಉಜ್ಜಯಿನಿ ಪೀಠದ ಜಗದ್ಗುರುಗಳವರಿಗೆ ದೊರೆತಂಥದ್ದು ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಸೌಭಾಗ್ಯ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ನಾವು ಭಾವಿಸ್ತೇವೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಪೀಠದ ಜಗದ್ಗುರು ಪಟ್ಟಾಧಿಕಾರ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಜೀವಮಾನದಲ್ಲಿ ನೋಡುವಂತ ಒಂದು ಸುವರ್ಣಗಳಿಗೆ. ಉಜ್ಜಯಿನಿ ಪೀಠದೊಳಗೆ ಬಹಳ ಬೇಗ ಆಗ್ಯದ. ಅದು ದುರಂತ, ದುರ್ದೈವ, ಅದಕ್ಕೆ ಅನೇಕ ಕಾರಣಗಳದಾವ. ಅದರ ಮುಂದೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗೂ ಅದ, ಉಳಿದ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಅದ. ಆದ್ರೆ ಕಾಶಿ ಪೀಠದ ಇತಿಹಾಸದೊಳಗೆ 89ನೇ ಇಸ್ವಿಯೊಳಗೆ ಪಟ್ಟಾಧಿಕಾರವನ್ನು ನೋಡಿದಂಥವ್ರು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಇದಾರೆ, ಹಿರಿಯರಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಏನು ಸಮಾರಂಭ ನಡೆದದ, ಸನ್ನಿಧಿಯವರೇ ನಿನ್ನೆ ಅಪ್ಪಣೆ ಕೊಡಿಸಿದ ಹಾಗೆ ಕೇವಲ 1-2 ಗಂಟೆಗಳ ಸಮಾರಂಭ ನಮ್ಮದಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಜಗದ್ಗುರುಗಳು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಭಾಗ್ಯವಂತರು ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳಿದರು. ಕುಂತಿ ದ್ರೌಪದಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾಳಂತೆ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು 5 ಜನ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಮಹಾವೀರರು, ಮಹಾಶೂರರು. ಅವರಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಪರಾಕ್ರಮ, ವೀರಾವೇಶ, ಎಲ್ಲ ವಿದ್ಯೆಗಳಿದ್ರೂ ಕೂಡ, ಜಗತ್ತನ್ನೇ ಗೆಲ್ಲಬೇಕಾದಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯಗಳಿದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಅದೃಷ್ಟಶಾಲಿಗಳಾಗಲಿಲ್ಲ, ಭಾಗ್ಯವಂತರಾಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನೀನು ಭಾಗ್ಯವಂತ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹಡಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ದ್ರೌಪದಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುತ್ತಾಳೆ ಕುಂತಿ. ಬಹುಶಃ ನಮಗನಿಸ್ತದ ಜಗದ್ಗುರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದರು ಭಾಗ್ಯವಂತರಾಗಿ ಈ ಪೀಠದ ಸಿಂಹಾಸನವನ್ನು ಆರೋಹಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಸುಯೋಗ ಒದಗಿ ಬಂದದ. ಅವರ ಹೆಸರಿನೊಳಗೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಇದೆ. ಕಾಶಿ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನ ಮಹಾಪೀಠದಲ್ಲಿ 87ನೆಯ ಜಗದ್ಗುರು ಇವರಿದಾರ. ಬಹಳ ಜನಕ್ಕೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸಬಹುದು, 76 ಜನ ಜಗದ್ಗುರುಗಳವರ ಹೆಸರು ಏನಾದರೂ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದು ಜಗದ್ಗುರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. 76 ಜನ. ಕೇವಲ ಉಳಿದ 11 ಜನರ ಹೆಸರು ಮಾತ್ರನೆಯ ಜಗದ್ಗುರು ಅವರ ಹೆಸರು ಅದೇ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದಂಗಳವ್ರದ್ದು ಆಗಿ ಈ ಪೀಠವನ್ನ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದಾರ ಅಂದ್ರೆ ನಮಗನಿಸ್ತದ ಆ 76 ಜನ ಜಗದ್ಗುರುಗಳವರ ತಪಸ್ಸು, ಆಶೀರ್ವಾದ, ಹಾರೈಕೆ, ಈ ಸ್ಥಾನದ ಬಲ ಇವರಿಗೆ ಆ ಶತಧಾರೆಯಾಗಿ ಒದಗಿ ಬಂದಿದೆ, ಒಲಿದು ಬಂದಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಅತಿಶಯೋಕ್ತಿ ಆಗ್ಲಾರ. ಬಹಳ ವಿದ್ಯಾವಂತರಿದ್ದಾರೆ, ವಿನಯವಂತರಿದ್ದಾರೆ, ಬಹುಭಾಷಾ ವಿಶಾರದರಿದ್ದಾರೆ. ಇದೆಲ್ಲದರ ಜೊತೆಗೆ ಅವರ ಗುರುಗಳು ಏನ್ ಪೂರ್ವಾಶ್ರಮದೊಳಗೆ ಹೊಟಗಿ ಮಠದ ತಪೋರತ್ನ ಯೋಗಿರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಶ್ರೀಗಳವರು ಏನು ಕಾಶಿಪೀಠದ ಅನುಪಮವಾದ, ಅವಿಸ್ಮರಣೀಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಷ್ಕಲ್ಮಶವಾದ ಸೇವೆಯನ್ನೇನು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಸೇವೆಯ ಫಲ ಇವತ್ತು ಇವರಿಗೆ, ಅವರ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಕಾಶಿಪೀಠದ ಸಿಂಹಾಸನವೇ ಕೊಡುಗೆಯಾಗಿ ಒದಗಿ ಬಂದಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ತಪ್ಪಾಗಲಾರದು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು. ಬಹುಶಃ ಸೇವೆಯ ಫಲ ಎಷ್ಟಿರ್ತದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನಿದರ್ಶನ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಕಿಂಕರತ್ವದಿಂದ ಶಂಕರತ್ವವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಆಂಜನೇಯ ಕೇವಲ ರಾಮನ ಬಂಟನಾಗಿ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಜಗತ್ತಿನೊಳಗ ರಾಮನ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಎಷ್ಟಿದಾವೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ,
ಆದ್ರೆ ಆಂಜನೇಯನ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಲ್ಲದ ಒಂದೇ ಒಂದು ಊರನ್ನ ನಮ್ಮ ದೇಶದೊಳಗೆ ನಾವು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸೇವೆಯ ಪ್ರತಿಫಲ ಸಿಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಕಾಣುತ್ತೇವೆ. ಇವತ್ತು ಬಹುಶಃ ಆ ಲಿಂಗೈಕ್ಯ ಯೋಗಿ ರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಆತ್ಮಕ್ಕ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೃಪ್ತಿ, ಖುಷಿ ಆಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನ ಬಹುಶಃ ಅವರೇನಾದ್ರೂ ಇದ್ದಿದ್ರೆ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಸೇವೆಯನ್ನ ಈ ಪೀಠಕ್ಕೆ ಉಳಿದ ಪೀಠಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ರು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಏನೇ ಆಗಲಿ ಯೋಗಾಯೋಗ ಯಾರ ಹಣೆಯೊಳಗೆ ಏನು ಬರೆದದೋ ಅದಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ವಿಧಿ ಲಿಖಿತವನ್ನ ಯಾರು ಕೂಡ ತಪ್ಪಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಬಹಳ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ ನಾವು, ಅದಾಗಬೇಕು, ಇದಾಗಬೇಕು, ಅವರಾಗಬೇಕು, ಇವರೇ ಆಗ್ತಾರೆ, ಹೀಗೆಲ್ಲ ಯೋಚನೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಲೀಲೆ ಬೇರೆಯದೇ ಆಗಿರ್ತದ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನಿದರ್ಶನ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯರನ್ನ ಕರೆಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಪೀಠ ವಿದ್ವಾಂಸರ ಪೀಠ, ಜ್ಞಾನಪೀಠ, ಪಂಡಿತರ ಪೀಠ, ಜೊತೆಗೆ 10 ಹಲವು ಸಮಾರಂಭಗಳಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರು ದಯಮಾಡಿಸಿದ ಮೇಲೆ ಬಹುಶಃ ಶೈವಶೋಧ ಪ್ರತಿಷ್ಠಾನದಿಂದ ಅದೆಷ್ಟು ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಪ್ರಕಾಶನ ಮಾಡಿದಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅವರ ಆಲೋಚನೆ, ಅವರ ಚಿಂತನೆ ಹೊರ ಜಗತ್ತಿನೊಳಗ ಪೂಜೆ, ಭಕ್ತರಿಗೆ ದರ್ಶನ ಒಂದು ಕಡೆಗಿದ್ರೆ ಅಂತರಂಗದೊಳಗೆ ಏನು ವಿಚಾರ ಬರೆಯಬೇಕು, ಮತ್ತೇನು ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಕೊಡುಗೆಯಾಗಿ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದರ ಚಿಂತನೆ ಅವರಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಇರ್ತದೆ. ಬಹುಶಃ ಯಾರೂ ಕೂಡ ವಿಚಾರ ಮಾಡಲಾಗದೇ ಇರತಕ್ಕಂತ ಅನೇಕ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಹೊರತರುವಂತಹ ಚಿಂತನೆ, ಕನಸು ಇನ್ನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಾಕಾರ ಆಗ್ತದೆ. ಪಂಚಸೂತ್ರ ಕುರಿತಂತ ಗ್ರಂಥ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲೆಡೆಯೂ ಕೂಡ ಲಭ್ಯವಿರಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ಆಯಾಯ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಒಂದು ಕಡೆಗೆ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ತೀವ್ರತರವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ವಿದ್ವಾಂಸರೊಂದಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೊಂದು ಗ್ರಂಥದ ರೂಪವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಈ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಅದನ್ನು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಕೇವಲ ಆಕಾಶ ತತ್ವದ ವಿಷಯವನ್ನೇ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಒಂದು ಗ್ರಂಥವನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಬಹುದು. ಆದರೆ ಅವರ ವಿಶಾಲ ದೃಷ್ಟಿ, ಅವರ ಸಮಗ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿಂತನೆ ಪಂಚಪೀಠಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತೆ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಈ ಗ್ರಂಥದ ಪ್ರಕಾಶನದ ಮುಖಾಂತರ ಅವರು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಆ ಪಂಚಸೂತ್ರ ಗ್ರಂಥವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಉಳಿದ 4 ಪೀಠಗಳ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಅನಂತ ನಮನಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಪಾದಾರವಿಂದಗಳಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗ್ರಂಥದ ರಚನೆಗೆ ಅವರು ಕೈ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಜಗದ್ಗುರು ಪಂಚಾಚಾರ್ಯ ವಿಜಯ ಅನ್ನುವಂಥ, ಬಹುಶಃ ನಮಗ್ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಮತ್ತು ಅಭಿಮಾನ ಅದ. ಅವರು ಜಗದ್ಗುರು ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯ ವಿಜಯ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಗ್ರಂಥದ ರಚನೆಯನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದು. ಆ ವಿಚಾರವನ್ನ ದೂರವಾಣಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಪ್ಪಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡೆ, ಸನ್ನಿಧಿ ದಯಮಾಡಿ ಕ್ಷಮಿಸಬೇಕು, ತಾವೇನು ರಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯೊಳಗೆ ಇದಕ್ಕೊಂದು ಸಮಗ್ರವಾದ ಚಿಂತನೆಯನ್ನ ತಾವು ಕೊಡಬೇಕು. ಕೇವಲ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯರ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಪಂಚಾಚಾರ್ಯರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಕುರಿತಾದಂತಹ ಒಂದು ಸಮಗ್ರ ಗ್ರಂಥ ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೇಕಾಗ್ತದ. ಅದು ಕೃತಯುಗದಿಂದ ಹಿಡಿದು ದ್ವಾಪರ ಯುಗದಿಂದ ಹಿಡಿದು ತ್ರೇತಾಯುಗದಿಂದ ಹಿಡಿದು ಕಲಿಯುಗದವರೆಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇತಿಹಾಸವನ್ನ ಅದು ಒಳಗೊಂಡಿರಬೇಕು. ಆ ಗ್ರಂಥವನ್ನ ಸಂಸ್ಕೃತ, ಹಿಂದಿ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿ ಅನೇಕ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ತರ್ಜುಮೆಯಾಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನ ತರ್ಜುಮೆ ಮಾಡುವಂತ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಉಳಿದೆಲ್ಲ ಪೀಠಾಚಾರ್ಯ ನೀವೇನು ಅಪ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅದನ್ನ ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪಂಚಾಚಾರ್ಯ ವಿಜಯ ಅನ್ನುವಂಥ ಗ್ರಂಥವೇ ರಚನೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ವಿನಂತಿಯನ್ನ ಅವರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರ ಮೇರೆಗೆ ಬಹುಶಃ ಕೊರೋನಾ ಮಹಾಮಾರಿ ಜಗತ್ತಿಗೆಲ್ಲ ತೊಂದರೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದೆ. ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ, ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ತೊಂದರೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದೆ. ಆದ್ರೆ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ಆ ಕೊರೋನಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ವರವಾಗಿ ಸಿಕ್ಕದು. ಯಾಕೆಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಏನಾದ್ರೂ ಕೂಡ ಈ ಕೊರೋನಾ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ, ಧರ್ಮ ಸಮಾರಂಭ ಇಂಥ ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ವ್ಯಸ್ತರಾಗುವಂತಹ ಸನ್ನಿವೇಶ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಕೊರೋನಾ ಮಹಾಮಾರಿಯಿಂದ ಪೀಠದಲ್ಲಿಯೇ ಇಷ್ಟು ಸುದೀರ್ಘ ಕಾಲ ಉಳಿದು ಆ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತಹ ಸಮಗ್ರ ಗ್ರಂಥವನ್ನ, ಅದು ಕೂಡ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಷಟ್ಪದಿಯ ಪ್ರಾಕಾರದಲ್ಲಿ ಭಾಷ್ಯವನ್ನ, ಟೀಕೆಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯೊಳಗ ಬೃಹತ್ ಗ್ರಂಥವನ್ನ ಏನು ರಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ಇದು ಬಹುಶಃ ಪಂಚಪೀಠಗಳಿಗೆ ಮುಂದೊಂದು ದಿನ ಭವಿಷ್ಯದೊಳಗ ಒಂದು ದಾಖಲೆಯ ಆಧಾರ ಗ್ರಂಥವಾಗಿ ಉಳಿಯೋದರಲ್ಲಿ ಯಾವ ಸಂದೇಹವೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಆ ಗ್ರಂಥದ ವಿಚಾರವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಚತುರಾಚಾರ್ಯರ ಪರವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿಶೇಷವಾದ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಹಾಗೆ ಅಂತಹ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ
ತಕ್ಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಷ್ಯ, ಅಂದ್ರೆ ಗುರುವಿಗೆ ತಕ್ಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಷ್ಯನೇ ಇವತ್ತು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಬಹುಶಃ ವೇದಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿ ಇವೆರಡರ ನಡುವಿನ ತುಲನಾತ್ಮಕ ಅಧ್ಯಯನಕ್ಕಾಗಿ PhD ಪ್ರಬಂಧವನ್ನ ಪಡೆದು 5 ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಸುಲಲಿತವಾಗಿ ಮಾತನಾಡತಕ್ಕಂಥ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇರ್ತಕ್ಕಂಥವರು, ಶಿವಪೂಜಾ ನಿಷ್ಠರು, ತಮ್ಮ ಪೂರ್ವಾಶ್ರಮದ ಗುರುಗಳಂತೆಯೇ ಮಹಾಪೂಜಾದ ವೈಭವವನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಂತವರು ಇವತ್ತು ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನದ ಅಧಿಪತಿಗಳಾಗಿ ಶಿವಪೂಜೆ, ಸಾಹಿತ್ಯ, ಜೊತೆಗೆ ಭಾಷೆ, ಜೊತೆಗೆ ಭಕ್ತ ಪ್ರೇಮ ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತೆ ಬಹುಶಃ ಈ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನದ ಬೆಳಕನ್ನ ಮತ್ತೆ ಉಚ್ಚಾಯಿ ಸ್ಥಿತಿಗೆ ತರುವಂತ ನಿಟ್ಟಿನೊಳಗ ಗುರುವಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸುವಂತ ಶಿಷ್ಯ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹುಶಃ ಭಕ್ತ ಜನರ ಪುಣ್ಯ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಅಂತಹ ಗುರುಗಳಿಗೆ ಉಭಯ ಗುರುಗಳು ಇವತ್ತು 75ರ ಹರೆಯದೊಳಗೆ ಅವರದರ, 35ರ ಹರೆಯದೊಳಗೆ ಇವರದರ. ಅಂತಹ ತರುಣ ಮತ್ತು ವಯೋವೃದ್ಧ ಜ್ಞಾನವೃದ್ಧ ಗುರುಗಳಿಗೆ ಉಜ್ಜಯಿನಿ ಸದ್ಧರ್ಮ ಪೀಠದ ಪರವಾಗಿ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನ ಭಕ್ತ ಕೋಟಿಯ ಪರವಾಗಿ ನಾವಾದ್ರೂ ಕೂಡ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ನಾವು ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಕೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಹಿರಿಯ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರು ವಜ್ರಕಾಯರಾಗಿ, ದೃಢಕಾಯರಾಗಿ, ಆಯುಷ್ಯವಂತರಾಗಿ ನಮ್ಮೊಡನೆ ಇದ್ದು ಇನ್ನೂ 10 ಹಲವಾರು ಗ್ರಂಥಗಳನ್ನ ಈ ವೀರಶೈವ ಪರಂಪರೆಗೆ ಕೊಡುಗೆಯಾಗಿ ಕೊಡುವಂತಾಗ್ಲಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಯುವಯತಿಗಳಿಗೆ, ಸಂತರಿಗೆ, ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡಲಿ. ಇದೆಲ್ಲದರ ಜೊತೆಗೆ ಕಿರಿಯ ಯತಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿದಂಥ ಸಂಪತ್ತು ನಾಡಿನೆಲ್ಲೆಡೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭೌತಿಕ ಸಂಪತ್ತನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಸಂಪತ್ತನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಭೌತಿಕ ಕಟ್ಟಡಗಳ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಆ ಕಿರಿಯ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ವಹಿಸಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಆಕಾಂಕ್ಷೆ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕನಸುಗಳೇನಿದಾವೆ ಅದು ಸಾಕಾರಗೊಳ್ಳುವಂತ ಆಗ್ಲಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಆ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ, ಈ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಪೀಠದ ಪಟ್ಟಾಧಿಕಾರದೊಳಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬ ಜಗದೊಳಗೆ ಭಾಗವಹಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಪೂರ್ವಭಾವಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದು ಸುವರ್ಣಾಕ್ಷರಗಳಿಂದ ಬರೆದಿಡುವಂತ ವಿಚಾರ. ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಪಟ್ಟಾಧಿಕಾರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಪುಟ ಪತ್ರ ಅನ್ನುವಂಥದ್ದರ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಅದರೊಳಗ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರ ಸಹಿ ಇರ್ತದ ಅದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಉಳಿಯುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಬಹುಶಃ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳ ಕಾಲಕ್ಕೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಆ ಪಟ್ಟಾಧಿಕಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ನಂತ ಅಂತ ಹೇಳುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಾದರೂ ದಾಖಲೆ ಒದಗಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಸಂಪುಟ ಪತ್ರ ನಿರ್ಣಾಯಕವಾಗಿರ್ತದೆ. ಅಂತ ನಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಶ್ರೀಶೈಲ ಜಗದ್ಗುರುವರಿಗೆ ನಮಗೆ ಆ ಅವಕಾಶವನ್ನ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನ ಕೃತಾರ್ಥರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ಅವರು ಸದಾಕಾಲ ಮಾಡುತ್ತಿರಲಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಯಪಡಿಸಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನನ್ನೂ ಕೂಡ ಅಪ್ಪಣೆಯನ್ನು ಕೊಡಿಸದೆ ಕಿರಿಯ ಶ್ರೀಗಳವರು ಕೂಡ ಎಲ್ಲರೊಡನೆ ಸೌಹಾರ್ದಯುತವಾಗಿ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸಗಳಿಂದ ಎಲ್ಲ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತಾಯ್ತಂದ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಧಾರೆ ಎರೆಯುವಂತ ಆಗ್ಲಿ, ಜೊತೆಗೆ ಭಕ್ತ ಕುಲಕೋಟಿಗೂ ಕೂಡ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ಮಾಡುವಂತಾಗ್ಲಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ತಿಳಿಯಪಡಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಬಹಳ ಜನ ಸೇವೆ ಸಹಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಹುಶಃ ಅವರಿವರನ್ನದೇ ಎಲ್ಲರ ಸೇವೆಯನ್ನು ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ತಲುಪಲಿ. ಆ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಸದಾಕಾಲ ಇರಲಿ. ನಾಡಿನೆಲ್ಲೆಡೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಳೆ ಬೆಳೆ ಆಗ್ಲಿ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಬದುಕಿನೊಳಗೆ ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಪ್ರಾಪ್ತವಾಗ್ಲಿ ಎನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುತ್ತಾ ನಮ್ಮ ಶುಭಾಶೀರ್ವಚನ ಸಂದೇಶವನ್ನ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಪವಿತ್ರ ಪಾದಗಳಿಗೆ ಭಕ್ತಿ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಈಗ ಶ್ರೀಮದ್ ಸೂರ್ಯ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ 1008 ಜಗದ್ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಚನ್ನಸಿದ್ದರಾಮ ಪಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಭಗವತ್ಪಾದಂಗಳವರು ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ. आज के अविस्मरणीय इस कार्यक्रम में भाग लिए हुए शिवाचार्य संस्था के अध्यक्ष, मुक्ति मंदिर के स्वामी जी से लेकर शिवयोगी स्वरूप समस्त शिवाचार्यगण,
इस सभा को विद्वत स्पर्श दिए हुए विद्वान कमलेश झा जी, विद्वान विनोदराव पाठक जी और इस कार्यक्रम को राजकीय स्पर्श के साथ साथ सामाजिक प्रमुखों की जगह भरने वाले बागलकोटे के हिरण्य चरंती मठ जी और जगदीश गुड़गुंटी से लेकर समाज के समस्त गण्यमान्य भाग लिए हुए समस्त सद्भक्तगण, वात्सल्य मूर्ति माताओं और प्यारे बच्चों, काशी के जंगमवाड़ी महामठ का आज का दिन यह बहुत बड़ा पर्व का दिन है, क्योंकि इस पीठ को नूतन जगत गुरु प्राप्त हुए हैं, वो भी ऐसे जगत गुरु प्राप्त हुए हैं जैसे पहले जगत गुरु जी थे, ठीक वैसे के वैसे ही विद्वान, वैसे के वैसे ही भक्तों को प्रेम करने वाले, वैसे के वैसे ही क्रियाशील जगत गुरु इस पीठ को प्राप्त हुए हैं। इसीलिए यह पीठ के इतिहास में एक बहुत बड़ा पर्व का दिन है, अविस्मरणीय दिन है। बहुत पहले से हम नूतन जगतगुरु महास्वामी जी को देखते आए हैं, इसीलिए यह बात हम बड़े ही विश्वास के साथ कह रहे हैं। रामायण में एक घटना घटती है। जब दशरथ महाराज आईने के सामने जा करके अपने मुंह को, अपने शरीर को देख रहे थे और सभा में जाने के लिए अलंकार कर रहे थे, उस समय उनको उनके मस्तक पर, सिर पर एक सफेद बाल दिखाई देता। जैसे ही उनको सफेद बाल आईने में दिखाई दिया, तुरंत उन्होंने निर्णय किया अब बस करना है। श्री राम को पट्टाभिषेक करके ही छोड़ना है, तुरंत उन्होंने निर्णय कर लिया। जैसे दशरथ ने एक सफेद बाल दिखते ही उत्तराधिकार को पट्टाभिषेक के रूप में करने के लिए निर्णय किया, वैसे ही काशी जगत गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी अपने आरोग्य में एक थोड़ा सा व्यत्यास, बहुत बड़ा नहीं, एक थोड़ा सा व्यत्यास दिखते ही उन्होंने निर्णय कर लिया अब बस करना है, किसी को पीठ को सौंपना है और हम विश्राम करना है और साहित्यिक सेवा करना है। यह जो निर्णय उन्होंने लिया, यह निर्णय केवल उनका निर्णय नहीं है, उनके लिए इस निर्णय के साथ साथ बाकी पीठाचार्य भी समय आने पर इस तरह के निर्णय लेने के लिए यह एक प्रेरणा है। यह निर्णय एक प्रेरणा के रूप में सब लोग हम स्वीकार करना चाहिए। तुरंत उन्होंने ढूंढना शुरू किया किसको करना चाहिए।
क्योंकि शून्य से साम्राज्य का निर्माण महास्वामी जी के कार्यकाल में काशी पीठ में हुआ है, तो इसको संभालने वाले भी तो चाहिए। पीठ की जिस गरिमा को महास्वामी जी ने स्थापित किया, उस गरिमा को कायम रखने वाले, कम से कम कायम रखने वाले, वैसे तो और बढ़ाने वाले की जरूरत है, लेकिन कम से कम कायम रखने वाले तो चाहिए। तो उस तरीके से व्यक्ति को ढूंढना भी बहुत बड़ी जिम्मेवारी है। पीठ को विकास करना, समाज को विकास करना जितना आवश्यक है, उसके साथ साथ जब त्यागने का समय आता है तो एक अच्छे व्यक्ति को ढूंढ करके वैसे ही व्यक्ति को देने का भी बहुत बड़ी जिम्मेवारी है। उस समय उन्होंने बहुत छानबीन करके, बहुत लोगों से विचार विमर्श करके अंतिम स्वरूप में पटगी बृहन मठ के धर्म रत्न मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी को चुना। यह अंत में रत्न को ही चुना, पीठ के लिए बहुत बड़े रत्न को ही चुना। विद्वान एवं विजानाति विद्वज्जन परिश्रमम, नहीं वंध्या विजानाति गुरुवीं प्रसव वेदना। विद्या क्या होती है और विद्वत्ता क्या होती है, व्यक्तित्व क्या होता है, और पीठ में बैठ करके समाज का और पीठ का विकास करने का क्या जिम्मेवारी होता है, वो स्वयं समझ चुके हैं। और इसको कैसे संभालने वाले मिलते हैं, उसको भी उन्होंने ढूंढ करके अंत में रत्न को ही निकाला और आज पट्टाभिषेक करके छोड़ दिया। नूतन जगतगुरु स्वामी जी, महास्वामी जी, अभी उज्जैनी जगतगुरु महास्वामी जी ने अपने आशीर्वचन में कहा है, पंचभाषा प्रवीण है, सदाचार सद्विचार संपन्न है और गुरु सेवा करने का बहुत बड़ी निष्ठा उनमें विद्यमान है। हम तो कहना चाहते हैं विद्वत्ता, पंचभाषा प्रवीणता ये तो आप में है ही है, लेकिन इसके साथ साथ पीठ का आपको मिलना, यह इन सबसे अधिक आपने जो गुरु सेवा किया उसका प्रतिफल हम मानते हैं। क्योंकि सेवा धर्म परम गहनो योग्य नामप्यगम्य, सेवा का जो धर्म है वो बहुत ही निगूढ़तम है। जो उसको पाता है वह बड़े बड़े योगियों से भी आगे निकल जाता है, बड़े बड़े त्यागियों से भी आगे निकल जाता है। लिंगई के तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य स्वामी जी बड़े ही तपस्वी रहे। जब वो पूजा में बैठते थे, महाराष्ट्र आदि अनेक प्रांतों से जो भक्त इनको पता है, एक दो घंटा नहीं, 6 7 घंटे पूजा करते थे तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य स्वामी जी। ब्रह्मापुरी पीठ के जगतगुरु वीर गंगाधर शिवाचार्य महास्वामी जी के लिंगई के होने के बाद उनके जैसे पूजा करने वाले कोई स्वामी जी थे तो वो तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य स्वामी जी थे। उनकी सेवा इन्होंने बहुत निष्ठा से किया।
उतना ही नहीं, बहुत गुस्सेली स्वभाव के भी थे। जो तपस्वी होते हैं प्रायः क्रोध का नियंत्रण नहीं कर सकते। तो वैसे तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य स्वामी जी कभी कभी क्रोध भी किया करते थे। वो सारा क्रोध अपने शिष्य पर ही डालते थे। हमने बहुत बार सुना है उनके क्रोध को भी उन्होंने सहन किया, बड़े तितिक्षा से सहन किया। कभी भी हमने नहीं देखा एक बार भी एक बात भी प्रत्युत्तर के रूप में गुरु को नहीं दिया। जितने भी बोलते थे सब सहन करते थे, खुशी खुशी से सहन करते थे और पीछे भी नहीं हटते थे। पीछे भी नहीं हटना, गुस्सा भी नहीं करना और प्रत्युत्तर भी नहीं देना। गुरु के क्रोध को सहन करना भी एक बहुत बड़ी तपस्या है, बहुत बड़ी तपस्या है। उस तपस्या को नूतन जगत गुरु जी ने किया, उस तप का फल है आज काशी जगत गुरु महास्वामी जी उनको चुना, उनको चुना। उनका लक्षण तो है ही है, पांडित्य तो प्रश्न करने की बात ही नहीं है, और संस्थाओं को संभालने में जो सक्षमता है वो भी उसमें माहिर है। क्योंकि एक तुलना नहीं करनी चाहिए लेकिन हम कर देते हैं। काशी पीठ और हटगी बृहन मठ, इन दोनों को आर्थिक दृष्टि से अगर तुलना की जाए, स्थान मान गौरव हम नहीं कहेंगे, आर्थिक दृष्टि से तुलना की जाए तो आर्थिक दृष्टि से हटगी बृहन मठ पीठ से भी अधिक है, पीठ से भी अधिक है। लेकिन उसको छोड़ने के लिए केवल गुरु के आदेश के लिए काशी जगत गुरु महास्वामी जी ने कहा तुमको पीठ को संभालना है, आना है। क्योंकि हमें उस समय माध्यम थे, सेतु बन के काम किए, सब पता है हमको। उन्होंने तो पहले मना किया, लेकिन बाद में समझाने के बाद गुरु का आदेश मान करके उतने बड़े संपत्ति के मठ को भी त्याग करके समाज के और पीठ के सेवा करने के लिए वे स्वीकार किया। यह उनकी बहुत बड़ी गरिमा है और बहुत बड़ी योग्यता है, बहुत बड़ी योग्यता है। इस योग्यता के कारण आज उनको नूतन उत्तराधिकार प्राप्त हुआ है। उपनिषदों में कहा गया है यमैव येष वृणते तेनैव स लभ्यः। भगवान जिसको मिलता है, किसको मिलता है? भगवान की प्राप्ति तो हर कोई करना चाहता है, भगवान तो सबके लिए चाहिए। दुनिया में ऐसा कोई व्यक्ति नहीं है जिसको भगवान न चाहे, सबके लिए भगवान चाहिए। किसी को सांसारिक पद पाने के लिए, किसी को सांसारिक संपत्ति पाने के लिए, किसी को मोक्ष पाने के लिए, किसी के लिए किसी न किसी उद्देश्य के आपूर्ति के लिए भगवान सबको चाहिए। लेकिन भगवान किसको मिलता है? तो उपनिषद बोलते हैं जिसको भगवान चाहता है उसी को भगवान मिलता है। भगवान जिसको चुनता है, भगवान स्वयं चुनता है मुझे ये चाहिए करके, तो उसी को भगवान मिलता है।
तो काशी पीठ किसको मिलता है? तो काशी पीठ के बड़े जगत गुरु जिसको चुनते हैं उसी को काशी पीठ मिलता है। तो काशी जगत गुरु महास्वामी जी किसको चुनते हैं? जिसमें बहुत बड़ी योग्यता है, हर तरह की योग्यता जिसमें हो, उसी को काशी जगत गुरु महास्वामी जी चुनते हैं। आज चुने गए हैं और चुनने के बाद जो भी धार्मिक विधि संपन्न होने चाहिए आज पूर्ण हो चुके हैं। ज्यादा हम बोलना नहीं चाहेंगे क्योंकि अभी बड़े जगत गुरु महास्वामी जी का आशीर्वचन होना है और युवराज का भी आशीर्वचन सुनना है, महाराज का भी और युवराज का भी, दोनों आशीर्वचन सुनने को है। समय अधिक हो चुका है। हम अंत में यही आशा करते हैं महाराज के और भी अच्छे आयु उनको प्राप्त हो और उनका मार्गदर्शन हम जैसे सभी जगत गुरुओं को और सभी शिवाचार्यों को और समाज को इसी तरह मिलता रहे और नूतन जगत गुरु जी के काल में भी पीठ का विकास इसी तरह से हो, समाज का विकास भी इसी तरह से संपन्न हो। हम एक बात कहना चाहेंगे, कन्नड़ में कहावत है, अप्प गुड़ी कट्टिद्रे मग कळसा इड्ताने, अप्प गुड़ी कट्टिद्रे मग कळसा इड्ताने। पिता देवस्थान बांधता है तो पुत्र कलश रखता है। तो उसी तरह से काशी जगतगुरु महास्वामी जी पीठ के विकास, समाज के विकास, साहित्य के विकास का जो देवस्थान बांधा है, तो उसके ऊपर कलश रखने वाले नूतन जगत गुरु बने, यही आशा हम व्यक्त करते हुए उनको उस तरह की शक्ति जगत गुरु, आदि जगत गुरु पंचाचार्य प्रदान करें। श्रीशैल पीठ के जगत गुरु जी प्रदान करें, काशी पीठ के जगत गुरु जी भी उनको प्रदान करें और काशी के भगवती अन्नपूर्णा, भगवान विश्वनाथ और श्रीशैल के भगवती भ्रमरांबा और भगवान मल्लिकार्जुन का आशीर्वाद उस तरह के काम करने में उनको सदैव मिले, ऐसे शुभेच्छा व्यक्त करते हुए हम अपने आशीर्वचन को पूर्ण करते हैं। ओम शांति ही शांति ही शांति।